सोनाली आईच्या खोलीत डोकावली. आईच्या हातात उघडं पुस्तक आणि खिन्न मुद्रेने ती शून्यात पाहत आराम खुर्चीत बसलेली. सोनालीच्या मनात आलं, अभिषेकच्या अकस्मात निघून जाण्याने माझ्या इतकीच आईनेही हाय खाल्लीये. तिला लवकर ताळ्यात आणायलाच हवं. आई, मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. आईने आपली उदास नजर सोनालीकडे वळवली आणि निरुत्साहीपणे म्हणाली, बोल. मला वाटतं आता आपला हा दुखवटा पुरे झाला. ज्या माणसाला आपली कदर नाही त्याच्यासाठी आपलं आयुष्य थांबवून ठेवणं मला पटत नाही. द लाईफ मस्ट गो ऑन. हताशपणे आईनं विचारलं, मग तू काय करणार आहेस आता? आणि आम्ही काय करावं असं म्हणणं आहे तुझं? सर्व गोष्टी आपण ठरवल्याप्रमाणे झाल्या असत्या तर मी पुण्यात जाणार होते. अभिषेकने आणि मी माझ्यासाठी सनी एंटरप्राइजेस नावाच्या खाजगी कंपनीत जॉब पण शोधला होता. त्याच्याकडे माझा जुजबी इंटरव्ह्यू झाला होता आणि लग्नानंतर म्हणजे 1 जुलैला मी जॉईन होणार होते. हे तुला ठाऊकच आहे. मी ठरवले की अभिषेक नसला तरी मी माझे बेत बदलायचं कारण नाहीये. लाईफ शुड गो ऑन. मी कंपनीच्या PRांना तसं कळवून टाकतेय. माझ्या सुदैवाने त्यांनी मला झालेला उशीर मान्य केला तर ठीक आहे, नाहीतर काल तुझे बाबा म्हणत होते तू असं काहीतरी ठरवते आहेस, पण माझा विश्वास नव्हता. या अशा मनस्थितीत असताना तुला एकटीला पुण्याला पाठवावं असं मला नाही वाटत. तू थोडी सावरलीस की बघू आपण. मी सावरलीये आणि तूही जितक्या लवकर सावरशील तितकं बरं होईल. आवांडा गिळल्यासारखं आईच्या गळ्याजवळचं हाड हललेलं आणि डोळ्यात पाणी तरलेलं सोनालीला दिसलं. तिला स्वतःची, अभिषेकची आणि त्यांच्या ठरलेल्या आणि फिसकटलेल्या लग्नाची चीड आली. विचारांच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची शिकस्त करून सोनालीने मान झटकली, खांदे मागे करून छाती ताठ केली आणि ती आईच्या जवळ गेली. तिनं फक्त आईच्या हातावर ठोपटल्यासारखं केलं आणि भरल्या डोळ्यांनी म्हणाली, अशी रडणारी आई मला नकोय. माझ्या पाठीमागे ताठ मानेनं उभी राहणारी आई हवीये. अभिषेक माझ्या आयुष्यात आला आणि अनाकलनीयरित्या नाहीसा झाला. हा एक अपघात होता. आपण तो विसरून जाऊया. मी जाणारे. खरंय, आपले तेवढेच ऋणानुबंध होते म्हणायचं आणि विसरायचा प्रयत्न करायचा. पण त्या बिचाराचं काय झालं असेल असं वाटून. आई प्लीज नको ना आता पुन्हा. हे सगळं विसरायलाच मी तर पुण्याला जातीये ना. जा, पण फार त्रास व्हायला लागला तर केव्हाही परत ये. नाहीतर मला बोलवून घे. इथलं कसलंही निभावून घेतील ये. निव्वळ एक सुटकेस आणि एक मोठी शबनम बॅग घेऊन सोनाली पुण्याला निघाली. तेव्हा महिन्यापूर्वी पुण्याला जाणाऱ्या वऱ्हाडाची, प्रवासाची नि लग्नाची तयारी सर्वांनाच आठवली. पण मनावर दगड ठेवून त्यांनी वातावरण नीट ठेवायचा प्रयत्न केला. कोल्हापूरहून तिची शिवनेरी हलली तेव्हा इकडे आईने नि तिकडे सोनालीने आपल्या आपल्या अश्रूंना वाट करून दिली. पुण्याला पोहोचल्यावर मनाची मरगळ झटकून सोनालीनं रिक्षाला हात केला. रिक्षात बसताना तिला उत्कंठतेनं अभिषेकची आठवण आली. याआधी जितक्या वेळा ती पुण्यात आली होती तितक्या वेळा अभिषेक तिला घ्यायला आला होता. स्वतःच्या बाईकवर बसवून तो तिला पुण्यात हिंडवत असे. त्याच्या रुंद केसाळ मनगटावर शोभणारं सोनेरी पट्ट्याचं घड्याळ, शरीराभोवती दरवळणारा आफ्टरशेव लोशनचा मंद वास आताही तिला आठवला आणि अंगावर शिरशिरी आली. मागे वळून तिच्याकडे हसून पाहताना त्याचे डोळे नेहमी मऊसर होत. प्रेममयी सहजीवनाची हमी त्या नजरेतून सोनालीला मिळत असे. आता यापुढे कदाचित कधीच त्याच्या मागे हक्काने बसून आपल्याला जाता येणार नाही ही जाणीव तीव्र झाली. कोल्हापूरहून पुण्यात नोकरीनिमित्त गेलेल्या प्रणितीशी तिचं फोनवरून संधान बांधलं होतं. ती जिथे राहत होती तिथून जवळच सोनालीला एका कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून राहता आलं असतं. प्रणतीने तसं त्या घरमालकिनीशी बोलून ठेवलं होतं. सोनालीनं पर्समधला फोन काढला नि प्रणिताला लावला. प्रणती, मी आत्ताच पोचतीये. कशी आहेस? प्रवास कसा झाला? मी बरी आहे. रिक्षा करून जाते केळकरांकडे. तुला वेळ झाला की? मी संध्याकाळी 6पर्यंत येते तुझ्या घरी. आपण रात्री बाहेरच जाऊया जेवायला. जरा कामात आहे. आता ठेवते फोन. नो प्रॉब्लेम. संध्याकाळी भेटूच. तिनं पर्स उघडली आणि प्रणतीने दिलेला केळकरांचा पत्ता लिहिलेला कागद अगदी यांत्रिकपणे तिने रिक्षावाल्याच्या समोर धरला. तिला मॉडेल कॉलनीचा रस्ता माहीत नाहीये. त्यानेच तिला घेऊन जावं असं सांगून ती स्वतःच्याच विचारात गडून गप्प बसून राहिली. आयुष्यात आलेल्या अनपेक्षित कलाटणीमुळे आता आयुष्याचं नवं प्रकरण सुरू होणार होतं.
रिक्षावाल्याने तिला केळकरांच्या घरासमोर सोडलं. अगदी नवं कोरं नसलं तरी बऱ्यापैकी नवं 3 मजली घर होतं ते. केळकर पहिल्या मजल्यावर राहत होते. स्वतःच्या बेताविषयी सोनालीने आगाऊ कळवलं असल्यामुळे केळकर काकू तिची वाटच पाहत होत्या. त्यांनी सोनालीला तिची खोली दाखवली. तिची खोली छोटी पण छान होती आणि तिला बाहेरून वेगळं दार होतं. खोलीत एक टेबल, खुर्ची, पलंग आणि छोटंसं कपाट एवढं जुजबी सामान होतं. तिला घरात स्वयंपाक करता येणार नाही, पण जवळच घरगुती मेस आहे असे केळकर काकूंनी तिला फोनवरच सांगितलं होतं. खोली दाखवताना केळकर काकूंनी तिला भाड्याच्या रकमेची आणि डिपॉझिटची आठवण करून दिली. पेईंग गेस्टसाठी ठरवलेल्या नियमांची स्पष्ट कल्पना दिली आणि त्या खोलीबाहेर जायला निघाल्या. घरामध्ये भेटायला कोणीही पुरुष मानून आलेला चालणार नाही आणि रात्री 9च्या नंतर घरी आलेलं चालणार नाही हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असलं तरी आवाजात रोखठोकपणा होता. पुण्याच्या माणसांच्या व्यवहारी वृत्तीची चुणूक सोनालीला लगेच पाहायला मिळाली. पण त्या जेव्हा तिच्यासाठी चहाचा कप घेऊन आल्या तेव्हा बरं वाटलं. पुढच्या आठवड्यातल्या सोमवारी सोनालीला कंपनीत रुजू व्हायचं होतं. त्याआधी बाकीच्या कामांना वेळ मिळावा या हेतूने ती आदल्या सोमवारीच पुण्यात पोहोचली होती. लवकरात लवकर पोलीस चौकीवर जाऊन तपासात किती प्रगती झाली आहे ते पाहायचं होतं. अभिषेकच्या बेपत्ता होण्याची खबर मिळाल्यानंतर ती तिच्या आईवडिलांबरोबर आली होती. तेव्हा पोलिसांनी तिचाही जाब नोंदवून घेतला होता. नाहीसं होण्याच्या आधी अभिषेकची तिचं केव्हा संभाषण झालं होतं? त्याच्याशी तिचं काही भांडण झालं होतं का? दुसऱ्या कोणा मुलीवर त्याचं प्रेम असल्याचं हिच्या लक्षात आलं होतं का? असे कितीतरी प्रश्न त्यांनी तिला विचारले होते. काही प्रश्नांचा संताप यावा असे ते छन्नी आणि खोचक प्रश्न होते. पण काय वाटेल ते झालं तरी त्यांना अभिषेकचा तपास चालू ठेवायला लावणं हे सोनालीचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे मनावर दगड ठेवून ती पोलिसांना भेटणार होती. सोनालीच्या खोलीच्या दारातून टकटक झाली. तिची रीतसर संमती घेऊन केळकर काकू हातात एक कागद घेऊन प्रकटल्या. ही माहिती भरून तुझा एक फोटो आम्हाला लागेल. तू गैरसमज करून घेऊ नकोस. पण पोलीस डिपार्टमेंटमधले SP देशपांडे आमचे जवळचे स्नेही आहेत. आपल्या घरी राहणाऱ्या पेईंग गेस्टची माहिती आणि फोटो मालकाने स्वतःकडे ठेवायलाच हवा असं त्यांनी सांगितले. म्हणून दिलगिरीच्या स्वरात त्या सांगत होत्या. सोनालीला त्यांच्या त्या बोलण्याचा राग आला नाही. उलट पोलिसातल्या वरच्या हुद्द्यावरच्या माणसाची यांच्याशी ओळख आहे ही माहितीच तिला तूर्त महत्त्वाची वाटली. त्यांच्या हातातला कागद घेत ती म्हणाली, काकू इट्स ओके, मी माहिती भरून देते. पण फोटो मी 1-2 दिवसात देईन. तुम्हाला चमत्कारिक वाटणार नसेल तर एक विनंती करते. तुमच्या त्या SP देशपांडेंशी माझी ओळख करून द्याल. माझी पोलिसात ओळख नाही आणि माझ्या एका आता ते डिपार्टमेंटमध्ये नाहीत. 4 वर्षांपूर्वी रिटायर झालेत. तरी हरकत नाही. मला माझ्या एका मित्राच्या संदर्भातल्या मिसिंग केसच्या बाबतीत फॉलोअप करायचा आहे. मला सर्व तपशील आत्ताच सांगायला हवेत असं नाही. म्हणजे तुझ्यावर कोसळलेल्या प्रसंगाची प्रणितीने मला थोडी कल्पना दिली आहे. मी नक्की तुझी ओळख करून देईन देशपांड्यांशी. सोनालीची देशपांड्यांशी ओळख करून देण्याचं केळकर काकूंनी आश्वासन दिलं. तरी आता सोनालीला त्यांच्याशी ओळख करून घ्यायची घाई झाली होती. पण तसा तगदा लावणं बरं दिसलं नसतं म्हणून ती साशंकपणे क्षण-2 क्षण गप्प झाली. एखाद्याची समजूत घालावी तशा स्वरात केळकर काकूंना म्हणाली, काकू प्लीज मला उतावळी समजू नका. पण मला सोमवारी नव्या नोकरीवर रुजू व्हायचं आहे. त्याआधी या देशपांडे काकांची ओळख झाली तर बरं होईल. लगेच तपासाला गती मिळेल अशी मला मुळीच खात्री नाही आहे. पण निदान काहीतरी सुरुवात झाली तरी पुष्कळ झालं. मी देशपांड्यांना फोन करते. मग बघूया कसं, केव्हा आणि काय काय जमतंय ते. प्रणिती येईपर्यंत सोनालीनं खोलीचा केर काढून स्वतःचं सामान जागच्या जागी लावलं होतं. आणखी काय काय जुजबी सामान आपल्याला घ्यायला हवं याची सोनाली यादी करत असताना प्रणिती आली. महिन्याभरात सोनालीमध्ये जाणवण्या इतका फरक पडला होता. पूर्वी उत्साहाने सळसळणारी सोनाली प्रणितीला थोडी गप्प-गप्पनी गंभीर वाटली. तिचं वजनही 1-1.5 किलोनं कमी झालेलं दिसत होतं. प्रणितीने काकांच्या कवेने सोनालीच्या खांद्याभोवती वेढल्यासारखं केलं आणि उसना खेळकरपणा दाखवत म्हणाली, वेलकम. सो आता तू पुणेकर होणार तर? पण उत्साह राहिला नाही ग. अभिषेक असतानाची गोष्ट वेगळी होती. शेवटच्या वाक्याला सोनालीचा आवाज किंचित रडवलेला झाला. खरंय, पण आता नव्याने आयुष्य सुरू करायचं ठरवलेस ना? बी ब्रेव. तुझ्या आयुष्यातला तो एक दुर्दैवी अपघात होता असं स्वतःला समजवायचं.
कदाचित देवाच्या मनात तुझ्यासाठी आणखी काही वेगळ्या योजना असतील, काय माहीत. पण अभिषेकचा शोध घ्यायची मी शिकस्त करणार आहे. अगं, त्याची माणसं इथे नाहीत आणि सरकार दरबारी आपली वटही नाही. एक देशपांडे नावाचे रिटायर्ड ACP केळकर काकांचे मित्र आहेत. केळकर काकू त्यांच्याशी माझी ओळख करून देणार आहेत. गुड, तू लगेच कामाला लागलीस तर. पुढच्या सोमवारी मला रुजू व्हायचंय नव्या नोकरीवर. आमचा फील्ड किती डिमांडिंग आहे याची तुला कल्पना आहेच. सोनाली, तू शहाणी आहेस. मला तुझा हिरमोड करायची इच्छा नाही, पण एक मित्रत्वाचा सल्ला द्यावासा वाटतो. अभिषेकचा शोध घेणं सोपं नाहीये. त्याची किती काळ वाट पाहायची, त्याचा किती काळ शोध घेत राहायचं, याबाबत तू काहीतरी टाइम फ्रेम ठरवावीस असं मला वाटतं. आईबाबांचंही तेच मत आहे. इनफॅक्ट अभिषेकला मी शक्यतो लवकर विसरावं असं त्यांना वाटतंय. मी आणखी 6 महिने थांबायचं ठरवले. म्हणजे लगेच लग्न बिग्न जुळणार नाही. पुढे बघू काय काय होतंय ते. साऊंड वाईज. दुसरा दिवस. आसपासच्या दुकानांची, मेसवालीची आणि लॉन्ड्रीवाल्यांची ओळख करून घेण्यात सोनालीने खर्च केला. ओळखीच्या खुणा लक्षात ठेवून ती घरी पोचली तेव्हा केळकरांच्या घरातून बोलण्याचे आवाज येत होते. तिच्या जवळच्या किल्लीने तिनं दाराचं लॅच उघडलं आणि घरात पाऊल टाकलं. बाहेरच्या खोलीत काका काकू आणि 2 काकांच्याच वयांचे गृहस्थ बसलेले होते. सोनालीला पाहून काकू म्हणाल्या, बरं झालं बाई तू लवकर आलीस ते. मला वाटत होतं तुझी यांची चुकामुक होते की काय. काल तू म्हणाली होतीस की तुला देशपांड्यांशी ओळख करून हवी आहे. हे बघ, लगेच आज देवासारखे हजर. तुझ्या कामासंबंधी मी त्यांना थोडीशी कल्पना दिली आहे. त्या दोघांमधल्या एका किंचित टक्कल पडलेल्या काळ्या फ्रेमचा चष्मा घातलेल्या गृहस्थांनी सोनालीकडे पाहून स्मित केलं. बहुधा हेच ACP देशपांडे असावेत असं ओळखून सोनालीने त्यांच्याकडे सस्मित पाहून हात जोडले. मी सोनाली, त्यांच्याकडे कालच राहायला आले. मला तुझ्याशीच थोडं खाजगी बोलवायचं होतं. तुम्हाला केव्हा वेळ आहे ते सांगा, मी तुम्हाला भेटेन. पण सोमवारपासून मी नव्या नोकरीवर जॉईन होते. त्याच्या आधी जमू शकेल का? देशपांड्यांनी त्यांच्या खिशातून पाकिट काढलं आणि त्यातलं व्हिजिटिंग कार्ड काढून सोनालीच्या हातात ठेवलं आणि म्हणाले, उद्या संध्याकाळी 5 वाजता ह्या पत्त्यावर या तुम्ही. अर्धा पाऊण तास पुरेसा आहे ना आपल्याला बोलायला? हो, थँक्स. मी बरोबर वेळेवर येते. ती संध्याकाळ सोनालीनं आपल्या मनातल्या सर्व शंका लिहून काढण्यात खर्च केली. पोलिसांनी पुढे काही तपास केला आहे का? केला असल्यास त्यांना काही वेगळी आणि महत्त्वाची माहिती मिळाली आहे का? या गोष्टी देशपांड्यांना त्यांच्या ओळखीच्या आधारे काढता आल्या असत्या. एकदा कॉम्प्युटरवर लिहायला बसल्यावर सोनालीला पुष्कळ प्रश्न सुचायला लागले. अभिषेकच्या केससंबंधी तिला माहीत असलेल्या सर्व तपशील तिने तिच्या पर्सनल फोल्डरमध्ये लिहून ठेवले होते. आपल्या मनातल्या प्रश्नांबरोबर त्या फाईलचाही प्रिंटआउट घेऊनच देशपांड्यांकडे जावं असं तिनं ठरवलं. देशपांड्यांच्या घरी पोहोचेपर्यंत मोठी प्रश्नावलीही तिच्यापाशी तयार झाली होती. लॉ कॉलेज रोडवरच देशपांड्यांचं घर सापडायला सोनालीला फारसा त्रास झाला नाही. दगडी बांधकामाने सुशोभित केलेला त्यांचा बंगला मुख्य रस्त्यापासून बराच आत होता. बंगल्यातील एका हवेशीर खोलीत त्यांनी छोटेखानी ऑफिस थाटलं होतं. देशपांड्यांनी त्यांच्या टेबलावरच्या ट्रेमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या 2 पेल्यातला एक पेला सोनालीला दिला आणि म्हणाले, आपण डायरेक्ट तुमच्या कामाकडेच वळूया. माझ्या केसबाबतची सर्व तपशिलावर माहिती मी लिहून काढली आहे. त्यांचा प्रिंटआउट तुमच्यासाठी मी आणला आहे. घाईघाईने पाण्याचा पेला खाली ठेवून सोनालीने पर्समधून कागदांची चवड बाहेर काढली आणि देशपांड्यांसमोर ठेवली. त्या कागदांकडे नजर टाकत देशपांडे म्हणाले, ते मी नंतर वाचीन, पण आता मला तुम्ही थोडक्यात माहिती सांगा आणि मुख्य म्हणजे माझ्याकडून तुम्हाला काय मदत हवी आहे त्याची कल्पना द्या. सोनालीने आवंडा गिळला आणि बोलायला सुरुवात केली. 2 महिन्यांपूर्वी माझं अभिषेक दाभोळकर नावाच्या मुलाशी लग्न होणार होतं. टू बी एक्झॅक्ट 1 जूनला आम्ही विवाहबद्ध होणार होतो. पण दुर्दैवानं आमच्या लग्नाच्या 2 दिवस आधी म्हणजे 29 मेला तो घरातून नाहीसा झाला आणि आजतागायत त्याचा काहीही ठाव ठिकाणा लागलेला नाही. त्याने मुद्दामून मला डीच केलं असण्याची शक्यता मला अगदी कमी वाटते. तो मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या भावाने नोंदवली होती. पोलिसांनी आम्हा सर्वांची जबाबदारी घेतली होती, पण त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही. त्यानंतर केसमध्ये काही प्रगती आहे की नाही हे मला माहीत नाही. त्याचा भाऊ, भाऊजय आणि आई सोलापूरला असतात. तिथून केसचा पाठपुरावा करणं त्यांना अवघड आहे, म्हणून मला तो करावासा वाटतोय.
त्यासाठी तुम्ही इथे नोकरीनिमित्त येऊन राहिला आहात का? लग्न झाल्यानंतर मी पुण्यात येणार होते. आम्ही दोघांनी माझ्यासाठी नोकरी शोधूनही ठेवली होती. तिथेच मी आता जॉईन होते. मला ही केस अडगळीत जायला नकोय आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. पोलिसांच्या तपासातून काय निष्पन्न झालं हे तुमच्याकडून समजावं अशी माझी अपेक्षा आहे. समजा अशा प्रकारचं काम करायला कोणी खाजगी गुप्तहेर किंवा एखादी खात्रीलायक संस्था तयार असेल आणि त्यांची फीज मला परवडल्या तर मी तोही पर्याय स्वीकारणार आहे, स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी. पोलिसांच्या तपासाची प्रगती कुठवर आली आहे याची माहिती मला काढता येईल. त्यासाठी मला 15 दिवस लागतील. खाजगी गुप्तहेर म्हणाल तर माझ्याच एका दोस्ताचा मुलगा अशा प्रकारचं काम करतो. मीही त्याला जमेल तशी मदत करत असतो. अर्थातच असल्या या कामाच्या फीज भरपूर असतात. यात वेळ आणि रिस्क दोन्ही असताना कामाच्या गांभीर्यानुसार फीचा आकडा बदलतो. पण त्यात काही कमी करता आलं तर आपण बघूया. तशी तुम्हाला गळ घालायला मला आवडणार नाही. मला परवडेल तेवढंच तुमच्या मदतीने पुढे जायचं असं आत्ता तरी मी म्हणतीये. तेवढं तरी मी अभिषेकसाठी करायलाच पाहिजे. शेवटचं वाक्य बोलताना गळा दाटून आल्यामुळे सोनालीला पुढे बोलता येईना. क्षणभर विसावा घेऊन ती सांगू लागली. पोलिसांनी मला उलटसुलट प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. त्याने मला मुद्दामून डीच केलं असेल का? माझ्याकडून किंवा माझ्या आईवडिलांकडून त्याने काही पैसे घेतले आहेत का? त्याचं इतर कोणाशी अफेअर होतं असं त्याच्या वागण्यातून मला जाणवलं का? त्याचे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबरोबर संबंध असू शकतील का? त्याच्या बोलण्यातून तशा काही हिंट्स तुला मिळाल्या होत्या का? कितीतरी प्रश्न विचारले. मग मी पोलिसांना मोबाईलवरचे त्यांचे मला आलेले 5-6 मेसेजेस दाखवले. अहो, त्याला जर मला सोडून जायचं असतं तर त्याने असे मेसेजेस पाठवले असते का? शेवटचे शब्द उच्चारताना सोनालीचा आवाज फाटल्यासारखा रडका झाला आणि ती गप्प बसली. थोडा वेळ तिथे शांतता पसरली. नंतर देशपांडे समजाविनीच्या आवाजात म्हणाले, डोंट टेक इट पर्सनली. पोलिसांना सर्व शक्यता पडताळून पाहाव्या लागतात. तो आमच्या रुटीन कामाचा भाग असतो. मला ते कळतंय. पण तरीही तशा विचित्र परिस्थितीत सापडलेले असताना हे असले प्रश्न विचारले गेले तर ते मनाला डंख मारून जातात. त्याची ठुसठुस बराच काळ लागून राहते. आय डोंट ब्लेम एनीवन. पण तरीही मी हर्ट झाले आहे हे खरं आहे. मी तुम्हाला जास्त होप्स देत नाही. लोकांचं पोलीस खात्याविषयी काहीही मत असलं ना तरी मी खात्रीने सांगतो की पोलिसांच्या कामात उगीचच ढिसाळपणा नसतो. मेजॉरिटी पोलीस आपापली कामं चांगली करत असतात. हा आता पॉलिटिकल प्रेशर असतात, पण दॅट्स इट. त्यामुळे आपल्याला पोलिसांकडून काही वेगळं सापडेल असं मला वाटत नाही. तरी पण आपण बघू. पुढच्या शनिवारी आपण पुन्हा भेटू. तोवर मी तुमच्या या नोट्स पाहतो आणि पोलिसांच्या तपासाविषयी अपडेट्स जमवतो. मग आपण लाईन ऑफ ॲक्शन ठरवू. खुर्चीवरून उठून उभे राहत देशपांडे म्हणाले. सोनालीचा पुढचा आठवडा खूप गडबडीत गेला. सोनालीबरोबर आणखी 2 जण सनी एंटरप्राइजेस या कंपनीत जॉईन झाले होते. कंपनीत नव्याने सुरू झालेल्यांसाठी दमवून टाकणारा इन्सेन्सिव्ह ओरिएंटेशनचा कोर्स होता. त्यामुळे अभिषेकच्या केस संबंधी माहिती जमवायला किंवा विचार करायलाही फारसा वेळ तिला मिळाला नाही. तरीही तिनं अभिषेकच्या आईला फोन करून त्याची काही बातमी कळली का, त्याच्या कागदपत्रांमध्ये काही चिट्टी चपाटी, त्याची सर्टिफिकेट्स वगैरे सापडलं का हे विचारून घेतलं. अभिषेकच्या आईचा आणि भावाचा प्रतिसाद अगदीच कोमट होता. तिला कोणी उडवून लावलं नाही, पण हो, नाही, काय माहीत अशी उत्तरं तिच्या प्रश्नांना मिळाली. त्यातून एवढं स्पष्ट झालं की सर्व सर्टिफिकेट्स असलेलं अभिषेकचं फोल्डर घरीच सापडलं होतं. त्याने स्वतःच्या आकस्मिक नाहीसं होण्याच्या कारणासंबंधी चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती आणि पोलिसांनीही काहीच नवी माहिती सांगितली नव्हती. अभिषेकच्या भावाने 4-5 वेळा पोलिसांना फोन केला होता. 2 वेळा सोलापूरहून पुण्याला फेऱ्याही घातल्या होत्या. तेव्हा अभिषेकची बाईक सापडल्याचं कळालं, पण त्यातून पुढे काही निष्पन्न झाल्याचं कळलं नाही. काय झालंय ते कळेल तेव्हा कळेल अशा विचाराने त्याने शेवटी पोलिसांचा नाद सोडून दिला होता. आणखी एक गोष्ट निव्वळ योगायोगाने घडली होती. मंगळवारी सोनालीला फर्ग्युसन रोडवर कैलास नावाचा अभिषेकचा जुना कलीग भेटला होता. या कैलासने अभिषेकबरोबर सोनालीला 2-5 वेळा पाहिलं होतं. अभिषेकनं तिची त्याच्याशी ओळख करून दिली होती. ती ओळख लक्षात ठेवून कैलासने तिला वैशालीत नेलं आणि कॉफी इडलीची ऑर्डर दिल्यावर त्यानं अभिषेकच्या विषयाला हात घातला. अवघडल्या शब्दात तो म्हणाला, तुझ्याशी कसं बोलावं, काय बोलावं हेच मला समजत नाहीये. अभिषेकच्या परागंदा होण्याने तुला धक्का बसला असेल.
सोनालीने कैलासला मध्येच थांबवलं आणि म्हणाली, एक मिनिट, अभिषेक परागंदा झालंय असं मला मुळीच वाटत नाही. तो नाहीसा झालाय, पण त्याच्या नाहीसं होण्याचं कारण कोणालाच कळत नाहीये. सॉरी, मला तसं सुचवायचं नव्हतं. माझी शब्दयोजना चुकली. अभिषेक असा बेजबाबदार मुलगा नव्हता हे मला ठाऊक आहे. वी वेअर व्हेरी गुड फ्रेंड्स. तुझ्या दुःखात मी सहभागी आहे. ही माझी भावना मला तुझ्यापर्यंत पोचवायची होती. इनफॅक्ट मला तो आधीच्याच आठवड्यात भेटला होता. केव्हा भेटला होता? वेट, लेट मी रिकलेक्ट. आधीच्या आठवड्यात ऑफिसच्या कामासाठी मला बंगलोरला जावं लागलं होतं. मी सोमवारी पुण्याला परत आलो. मंगळवारी संध्याकाळी मी माझ्या आईला डॉक्टरांकडे नेलं होतं. करेक्ट, आत्ता मला आठवलं. मला तो बुधवारी भेटला होता. गुरुवारी पुन्हा मी आठवड्यासाठी चेन्नईला गेलो. मी परत आल्यानंतर मला त्याची ही बातमी कळली. कैलासचं उत्तर ऐकलं आणि क्षणभर आजूबाजूचं जग जगाच्या जागीच थांबल्याचा सोनालीला भास झाला. तिच्या छातीत धडधड सुरू झाली. तिनं धबधबत्या आवाजात विचारलं, बुधवारी? केव्हा? संध्याकाळी. अंधार पडायला लागला होता. म्हणजे 7 वाजायला आले असावेत. किती वाजता? याचा अर्थ तुला कळतोय का? अरे, त्याच दिवशी अभिषेक नाहीसा झाला. अभिषेकला सर्वात शेवटी भेटलेला तूच असू शकशील. त्याचा मूड कसा वाटला? तो काय म्हणाला? आम्ही दोघंही गडबडीत होतो. फारसं बोलणं झालं नाही. पण त्या गडबडीतही त्याने लग्नाला येण्याबद्दल मला बजावलं. पण नेमकं तेव्हा मला चेन्नईला जावं लागतंय हे मी त्याला सांगितलं. शिंप्याकडून तो सूटची ट्रायल घेऊन आला होता असं म्हणाला. सटरफटर खरेदीही केली होती एवढं मला आठवते. त्याच्या बाईकला 2 मोठ्या पिशव्या लटकत होत्या. कुठे भेटला होता अभिषेक तुला? नेमकं कुठे ते नाही मला सांगता यायचं. पण खराडीच्या बाजूला कुठेतरी आमची गाठ पडली होती. हल्ली त्या भागात IT कंपनींच्या ऑफिसेसची भेट व्हायला लागली आहेत. मी मार्केटिंगचा माणूस असल्यामुळे माझ्या कंपनीच्या कामासाठी मला त्या एरियात हिंडावं लागतं. त्याला तिथे पाहून मला आश्चर्य वाटलं होतं. पण आला असेल कोणाला भेटायला. तुझा फोन नंबर मला देऊन ठेव. अभिषेकचं काय झालं हे मला शोधून काढायचंय. एका रिटायर्ड DCPची मदत घेते मी त्या कामात. जरूर पडली तर ते तुझ्याशी या अँगलवर बोलतील. तू आम्हाला मदत करशील ना? बाय ऑल मीन्स. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर्स घेतले आणि निरोप घेतला. ठरल्याप्रमाणे सोनाली शनिवारी संध्याकाळी देशपांड्यांना भेटली. त्यांनी त्यांच्या टेबलाच्या खणातले कागद काढले आणि त्यात पाहून 2 ठळक गोष्टी सांगितल्या. पोलिसांना या केसमध्ये एकच क्लू मिळाला होता. या घटनेनंतर 3 आठवड्यांनी अभिषेकची बाईक धूळ खात पडलेली त्यांना सापडली. पोलिसांनी घेतलेल्या जबानीप्रमाणे अभिषेक कॅबमध्ये शिंप्याकडे गेला होता. पण त्याची बाईक मात्र खडकी स्टेशनच्या पार्किंगमध्ये मिळाली. त्यावर सापडलेले काही ठसे अभिषेकच्या ड्रायव्हिंग लायसनवरच्या ठशांशी मॅच झाले. बाकीचे ठसे पोलिसांकडे असलेल्या ठशांशी मॅच होत नाही आहेत. अभिषेक तिथे का गेला होता किंवा कोणीतरी त्याची बाईक तिथे का आणून टाकली होती याचा उलगडा झाला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अभिषेक नाहीसा झाल्या दिवसापासून त्याच्या अकाउंटमधून काहीही विड्रॉल नाही. त्याचं डेबिट कार्ड वापरलेलंच नाही. त्यामुळे पोलिसांचा तपास तिथेच खुंटला आहे. इथून पुढे आपण तरी काय आणि कसं शोधणार असा प्रश्न आहे. सोनालीची आणि कैलासशी झालेली भेट आणि त्यांनी सांगितलेले अभिषेकच्या भेटीविषयी सोनालीने देशपांड्यांना सांगितलं आणि त्याचा फोन नंबरही दिला. सोनाली या क्लूमुळे बरीच नादावल्यासारखी झाली होती. पण या एकमेव क्लूबाबत देशपांडे फारसे उत्साही वाटले नाहीत. तरी त्यांनी चौकशी करायचं तिला कबूल केलं. देशपांड्यांच्या थंड प्रतिसादामुळे सोनालीचा विरस झाला. पण सध्या याहून जास्त काही कारण तिच्या हातात नव्हतं. कैलासच्या क्ल्यूमुळे आपल्याला अभिषेकविषयी काही ठोस माहिती हाती लागेल ही आशा 2 महिन्यात मावळली. देशपांड्यांनी अगदीच दुर्लक्ष केलं नव्हतं. त्या भागात त्या दिवशी संध्याकाळी काही वेगळं घडतंय का? कोणी काही लिहिलंय का याची त्यांनी चौकशी केली होती. अभिषेकविषयी काहीही नवी माहिती मिळाली नाही. पण खराडीच्या सुनसान बंगल्यात फुटकळ चोरीची घटना घडली होती आणि एका आडगल्लीत एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. सूर्याने भोगसून मारण्यापूर्वी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं वैद्यकीय तपासणीत आढळलं होतं. पोलीस त्या केसचा कसून तपास करत होते. पण या दोन्ही घटनांशी अभिषेकचा संबंध असायचं काहीच कारण दिसत नव्हतं. देशपांडेंनी त्या परिसरात घडलेल्या त्या 2 गुन्ह्यांबद्दल सांगितल्यानंतर एकाकी सोनालीला सगळ्यांचाच वीट आला. 2-4 वेळा सोनालीनं देशपांड्यांना फोन केला.
2 वेळा स्वतः पोलिसात चौकशी करून आली. कुठेच काही पुढे सरकेना तेव्हा अभिषेकचा शोध घेण्याचा तिचा उत्साह मावळत गेला. आईबाबांनी कोल्हापूरहून लग्नाचा तगादा लावला होता. दर 2 दिवसांनी त्यांचा फोन येत होता. सोनालीनं आता अभिषेकच्या आठवणीतून बाहेर येऊन पुढचा विचार करायला पाहिजे एवढंच सांगून ते थांबले नव्हते, तर त्यांनी नवी स्थळ आणण्याला सुरुवात केली होती. पूर्वीप्रमाणे आता सोनालीला त्यांचा राग येईनासा झाला. त्यांच्या परीने ते योग्यच वागत होते. सर्वसामान्य माणसाला हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेणं जेवढं शक्य होतं तेवढा तिनं घेतला होता आणि निरुपाय झाल्यावरच ती थांबली होती. बघता बघता सोनालीला रुजू होऊन 6-7 महिने झाले. अभिषेक सोनालीचं मोडलेलं लग्न, अभिषेकचं अचानक नाहीसं होणं, सोनालीचं नव्या नोकरीत रुळणं आणि अभिषेकचा शोध घेण्याचा प्रयत्न, या सर्व गोष्टी जुन्या झाल्या. तशी ती मूलतः आनंदी, आशावादी आणि सकारात्मक विचार करणारी मुलगी होती. पुण्याच्या वातावरणात नव्या ऑफिसमध्ये आता सोनाली नुकतीच रुळली नव्हती, तर खेळीमेळीनं सर्वांशी बोलायला लागली होती. त्यांच्याबरोबर सिनेमा, हॉटेलिंग, शॉपिंग, निर्वेहेतूक भटकंती करणं यातही पुढाकार घ्यायला लागली होती. एका संध्याकाळी सिनेमानंतर खदाडी झाल्यावर ग्रुपमधली सर्व मंडळी पांगायला लागली. अनिरुद्ध मात्र रेंगाळला. अर्ध्या तासानं त्याला मॉडेल कंपनीतच काही काम आहे असं गुळमुळीत बोलून त्यानं सोनालीला त्यांच्या गाडीतून लिफ्ट द्यायचं कबूल केलं. तो आपल्यापाशी का रेंगाळतो आहे याचा सोनालीला अगदीच अंदाज नव्हता असं नाही, पण इतक्या लवकर तो प्रपोज करेल असं मात्र तिला वाटलं नव्हतं. अनिरुद्धमध्ये नाकारण्यासारखं तर काही नव्हतंच. एवढंच नव्हे तर त्याची आणि सोनालीची चांगली तारही जमायची. तिने 4 दिवस विचार करायला वेळ मागून घेतला. आईबाबांनीही आता तू तरी लग्नाचं बघ, नाहीतर आम्ही तुझ्यासाठी मूल शोधतो असा लकडा लावला होता. त्यांचं म्हणणं बरोबर होतं. ते सोनालीला टाळता आलं नसतं. आयुष्यातून अचानक गायब झालेल्या अभिषेकच्या आठवणींनी आता ती पूर्वी इतकी बेजार होईनाशी झाली होती. तरीही अनिरुद्धला तिनं काही ठोस उत्तर दिलेलं असं नाही. अनिरुद्धला होकार देण्याआधी अभिषेकच्या आकस्मिक नाहीसं होण्याविषयी आणि तिनं त्याचा शोध घेण्याच्या केलेल्या प्रयत्नांविषयी सर्व गोष्टी सांगून टाकल्या. ते सांगताना तिचे डोळे पाणावले तरी तिनं जास्त रडारड केली नाही. सोनालीनं त्यावर विचार करायला त्याला 1 आठवडा दिला. मनाने ती आता अभिषेकमध्ये गुंतलेली नाही अशी अनिरुद्धला खात्री वाटल्यावर त्या दोघांनी पुढे जायचं ठरवलं. नेमकी पुढच्याच आठवड्यात सोनालीची आई काहीही न कळवता एकदम येऊन टपकली. तिला तिच्या मैत्रिणीनं पुण्यातल्या एका चांगल्या विवाहसूचक मंडळाविषयी माहिती दिली होती. इकडच्या तिकडच्या 4 गोष्टी बोलून झाल्यावर आईनं मुद्द्याला हात घातला. काय वाटेल ते झाले तरी आता मी गप्प बसणार नाही. मी तुझे नाव नोंदवणार आहे. अगं पण अनिरुद्धविषयी आईला जेव्हा कसं सांगावं याचा विचार करणाऱ्या सोनालीनं म्हटलं. अगं नाही नि पण नाही, आई हट्टाला पेटल्यासारखी म्हणाली. त्याची गरज नाहीये, मी तुला काय सांगतीये ऐक तर, सोनाली म्हणाली. हे बोलताना तिचा चेहरा नेहमीप्रमाणे त्रासिक नव्हता, किंचित अवघडलेला वाटला. आईने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग हळूहळू सोनालीनं अनिरुद्धविषयी सांगितलं. सोनालीच्या ऑफिसमधला चांगला शिकलेला मुलगा सोनालीला लग्नासाठी विचारत आहे म्हटल्यावर आईने उचल खाल्ली. मग यथावकाश अनिरुद्धला भेटणं, सोनालीच्या आईबाबांनी त्याच्या पालकांना भेटणं ओघानेच झालं. सोनालीच्या आईबाबांनी दामल्यांना सोनालीच्या मोडलेल्या लग्नाविषयी आणि अभिषेकविषयी पहिल्या भेटीतच सगळं सांगून टाकलं. लग्नानंतर तिला कोणी वाईट पायगुणाची वगैरे म्हणायला नको असा सोनालीच्या आईचा दृष्टिकोन होता. दामले मंडळी सोनालीच्या आईबाबांना समंजस वाटली. दोन्ही घरच्या मंडळींनी विवाहाला आनंदानं संमती दिली आणि सोनालीनं तिच्या आयुष्याचं नवं पान उघडलं. नव्या वातावरणात, अनिरुद्धच्या सहवासात आणि ऑफिसच्या कामाच्या वाढत्या ओझ्यात ती पार अडकत गेली. लग्नाच्या 2 दिवस आधी गूढ रीतीनं अभिषेकचं नाहीसं होणं आणि त्यानंतरचा 6 महिन्यांचा काळ विस्मृतीत गेला. कधीतरी जुनी मित्रमंडळी भेटली किंवा त्यांचे फोन आले की त्याची आठवण यायची, पण कोणीच त्या विषयावर बोलत नसत. बरसातचा मोसम आत्ताशीच कुठे सुरू झाला होता. अजूनही हवेतला उष्मा पूर्ण गेला नव्हता, पण हवा तशी सुसह्य होती. पहाटेच्या समयी गंगेच्या पात्रावरून येणाऱ्या सुखद झुळका आश्रमातलं वातावरण शीतल करीत होत्या. रजतशी नव्यानेच दोस्ती झालेल्या विश्वजितने त्याला हाक मारली. जग जाओ रजत भैया, देखो मौसम कितना सुहाना लग रहा है. अभिषेक अजूनही झोपेतच होता.
नुकताच झोपेत नव्हता तर अनेक वेळा पडणारं भयान स्वप्न आत्ताही तो पाहत होता. पुन्हा सोडल्यापासून गेल्या 6 महिन्यात त्या स्वप्नानं त्याची पाठ सोडली नव्हती. रस्ता सामसूम आहे अशी खात्री करूनच तो एका झाडाच्या आडोशाला लघुशंकेसाठी थांबला आहे. रस्त्यावरून अचानक आलेल्या वाहनाचा आवाज त्याच्या कानावर पडतो. पाठोपाठ प्रकाशाचा मोठा झोत अंगावर येतो. क्षणभर त्याचे डोळे दिपतात. या अशा अवस्थेत आपल्याला कोणी पाहिल की काय असा पुसटसा विचार त्याच्या मनात येतो. स्वप्नात नेहमी दिसायची ती काळ्या रंगाची भली मोठी मोटर त्याला दिसते. त्याच्यापासून जेमतेम 15 फुटावर गाडी थांबते. गाडीचं दार उघडून 2 धटिंगण खाली उतरतात. गाडीची ट्रंक उघडून त्यातून ते दोघे एक बोचकं बाहेर काढतात. खाली बत्तीशी टाकतात आणि पायांनी ढकलतात. त्यातून एक मृतदेह बाहेर पडतो. रस्त्यावर टाकलेला तो मृतदेह तरुणीचा दिसतोय. त्यातून टपकणारे रक्तमिश्रित द्रवाचे थेंब पाहून त्याला भडभडून येतं. त्याच्या ओकारीच्या आवाजानं त्या 3 गुंडांचं आपल्याकडे लक्ष जातंय. ते आता आपल्या मागे लागले आहेत आणि कुठून तरी आपण जीव घेऊन पळतोय असं काहीतरी स्वप्न त्याला पडत होतं. तो जागा झाला तेव्हा त्याची छाती धापधापत होती आणि डोक्याखालची उशी घामाने भिजली होती. क्षणभर त्याला समजेना आपण नेमके कुठे आहोत आणि हा रजत कोणते. तो टकटकीत जागा झाला. रजत म्हणजे आपणच की. आता आपण अभिषेक नाही आहोत. आळोखे पिळोखे देत तो अंथरुणावरून उठून बसला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. आश्रमातल्या बिस्तऱ्यावर तो झोपलेला होता. आत्ता पाहिलेलं ते स्वप्नच होतं आणि आता ते दुःस्वप्न संपलंय हे लक्षात आल्यावर त्याच्या जीवात जीव आला. तो प्रसंग त्याच्या मनात तसाच्या तसा जागा झाला. इच्छा नसतानाही. लग्नाआधी अभिषेकनं रजा काढली होती. त्याच्या सुटाची ट्रायल घ्यायला कॅम्पमधल्या शिंप्याकडे तो गेला होता. शिंप्याकडून येताना इतरही किरकोळ खरेदी त्यानं केली होती. बराच वेळ बाहेर काढायला लागल्याने काम उरकून परत येताना त्याला लघवी करायची घाई लागली होती. जवळपास कुठेतरी युरिनल दिसत नव्हतं. छोटी ऑफिसेस असलेल्या पण संध्याकाळी सुनसान झालेल्या एका आड रस्त्याला अभिषेकनं त्याची बाईक वळवली. घाण वास मारणारी एक मुतारी दिसली. नाक बंद करून अभिषेक आत शिरला. तो मुतारीमधून बाहेर पडत असतानाच त्या रस्त्यावर एक भली मोठी गाडी येऊन थांबलेली त्यानं पाहिली. त्यातून 3 आडदांड तरुण दबकतच बाहेर उतरले. आजूबाजूला पाहून त्यांनी वर्दळीचा अंदाज घेतला. रस्ता सुनसान होता. त्यांची चाहूल लागल्यावर प्रतीक्षित क्रिया व्हावी तसा अभिषेक मुतारीच्या आतल्या बाजूला थबकला. त्या तरुणांनी एका तरुण मुलीचा अर्धमेला देह बाहेर फेकलेला त्याला दिसला. त्यातला एक जण तिच्या देहाशेजारी बसून भित्र्या कापऱ्या आवाजात म्हणाला, "तिचा श्वास पुरता थांबलाय रे. नुसती पीडा झालीये. मला वाटलं होतं फक्त मज्जा करून सोडून द्यायचं." संग्राम नावाचा मिशावाला टग्या त्यावर म्हणाला, "मेली ते बरंच झालं ना. मेली नसती तर आपली नावं सांगितली असती म्हणून तर मारावं लागलं." त्यावर दाढीवाल्या शकीलनं पायानेच तिचा निष्पाप देह ढकलला आणि ती जिवंत नाही याची खात्री करून घेतली. तो थंड खुनशी आवाजात म्हणाला, "सालीनं खूप दंगा केला. मुकाट्याने ऐकलं असतं आणि आपल्याशी पंगा घेतला नसता तर मरायची वेळ आली नसती. मर म्हणावं आता. आपण इथे आहोत आणि हे दृश्य पाहिलं आहे हे कोणत्याही परिस्थितीत त्यांना कळता कामा नये हे अभिषेकला कळलं होतं. मुतारीच्या दाराशी तो चुपचाप उभा होता. पण तो अनपेक्षित प्रकार पाहून अभिषेक इतका भांबावून गेला की रिॲक्शन म्हणून त्याला जोरदार उलटी झाली. शांत वातावरणात त्याचा मोठा आवाज झाला. आतापर्यंत त्या तिघांना अभिषेकची चाहूल लागली नव्हती. पण आता त्यांना कोणीतरी आसपास असल्याचं समजलं. त्यातला संग्राम नावाचा प्रतिष्ठित धनदांडगा गुंड त्याच्या दिशेने आला आणि गर्भनळीत झालेल्या अभिषेकला त्यानं 2 थाबड्या लगावल्या. त्याला प्रतिकार करायचं धाडस अभिषेकमध्ये नव्हतं. "मी कोणाला काही सांगणार नाही. मला सोडा." रडवलेल्या स्वरात तो हात जोडून गयावया करायला लागला. त्या तिघांच्या डोळ्यात खून सवार झाला होता. ते आपल्याला मोकळा सोडतील असं अभिषेकला अजिबात वाटत नव्हतं. पण विनवण्या करण्याखेरीज दुसरं काहीच करणं त्याच्या हातात नव्हतं. अभिषेकच्या नशिबाने तेवढ्यात संग्रामला कोणाचा तरी फोन आला. तो फोनवर बोलत असताना दुरून येणाऱ्या जीपचा आवाज त्याच्या रोखाने येताना जाणवला. शकीलनं अभिषेकचं बोखडं धरून त्याला त्याच्या गाडीत खेचायचा प्रयत्न केला. जीवाच्या आकांतानं अभिषेकनं झटापट केली. शकीलच्या हाताचा चावा घेतला. त्याला जोरदार लाथ मारली. आता अभिषेकच्या नादाला न लागता पोबारा करावा असा निर्णय त्या त्रिकुटानं घेतला आणि अभिषेकची सुटका झाली. "आत्ता सुटलाच हरामखोरा. पण तुला आम्ही बघून घेऊ." संग्रामचे हे शब्द गाडीच्या आवाजातूनही अभिषेकला ऐकू आले.
धावत्या गाडीतून नाहीसा होणारा शकीलचा संतापलेला चेहरा दिसला. क्षणभरही तिथे न थांबता अभिषेक आपला जीव वाचवून बाईकवरून सुसाट निघून गेला. घटनास्थळापासून बराच दूर गेल्यावर तो गजबजल्या रस्त्यावरून एका दुकानाशी थांबला. पुढे काय करावं त्याला समजेना. एकच पर्याय त्याला दिसत होता, इथून दूर पळून जाणं. बाईक दाम्पत्यानं खडकी स्टेशन गाठलं. तिथंच पार्किंग लॉटमध्ये गाडी ठेवली आणि प्लॅटफॉर्मवर आला. अलाहाबादला जाणारी गाडी सुटायच्या बेतात होती. तिच्यामध्ये तो चढला. पोलिसात जावं का, त्यानं विचार केला. गेल्या वर्षी एका गुन्ह्याच्या संदर्भात साक्षीदाराचा दिवसाढवळ्या झालेला खून त्याला आठवला. अगदी पोलीस संरक्षणात असलेल्या त्या शिवराम नामक तरुणावर 2दा प्राणघातक हल्ला झाला होता. शेवटी त्याला हॉस्पिटलात गाठून जखमी अवस्थेतल्या त्याच्या गुंडाच्या साथीदारांनी खात्मा केला होता. वेगवेगळ्या चॅनल्सवर झळकणाऱ्या त्याच्या बातम्या अभिषेकनं पाहिल्या होत्या. त्याच्या ऑफिसमधल्या कंपूमध्येही त्याबाबत भरपूर चर्चा झाल्या होत्या. साक्षीदारांना गुन्हेगार कसा त्रास देतात याच्या प्रत्येकाकडे कहाण्या होत्या. काही वेळा पोलीसच गुन्हेगारांचे साथीदार असतात, अशाही घटना ऐकल्या होत्या. सध्या सरळ माणसांची ही अशी वेळ येऊ नये यावर अशा प्रत्येक चर्चेच्या वेळी सर्वांचं एकमत झालं होतं. त्या ठिकाणी क्षणात अभिषेकच्या मनात उचमळून आल्या. त्याच्या अंगावर शहारा आला. पोलिसांकडे जायचा विचार त्या क्षणी बदलला. जादा शहाणपण केला तर आपला माग येणं संग्रामला आणि त्याच्या दोस्तांना सोपं जाईल. तसं झालं तर केवळ आपणच नाही तर आपले आप्तस्पिकीय या प्रकरणात नाहक अडतील. आपण तर मरूच, पण त्यांचाही जीव कदाचित धोक्यात येईल. अनुरागला, आईला किंवा सोनालीला आपल्यामुळे त्रास होता कामा नये. अभिषेकनं स्वतःच्या हातानं परतीचे दोर कापून टाकायचा निर्णय घेतला. त्याची विचित्र अवस्था झाली होती. त्याच्याजवळ फारसे पैसे नव्हते, क्रेडेन्शियल नव्हती आणि आपण कुठे जाणार आहोत हेही माहीत नव्हतं. फक्त काय वाटेल ते झालं तरी आता परत इकडे फिरकायचं नाही हे त्याला कळलं होतं. त्या गुंडांनी अभिषेकला आणि अभिषेकनं त्यांना पाहिलं होतं. त्यांना आपला थांगपत्ता लागला तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत हे उघड होतं. शकीलशी झटापट करायचं बळ आपल्याला ऐनवेळी कसं आलं याचं आजही अभिषेकला नवल वाटत होतं. हे त्रासदायक विचार अभिषेकचं मनाआड ढकलले आणि तो वर्तमान काळात आला. 6 महिन्यांपूर्वी अकस्मात वाट्याला आलेले भोग त्याला नको वाटत असतानाही वारंवार स्वप्नात यायचे. सोनालीची, आईची आणि भावाची आठवण यायची. एखाद्या माणसाला एका रात्रीत स्वतःचं अस्तित्व संपवून वेगळंच आयुष्य जगायला लागत असेल अशी कल्पनाही त्याच्या मनात याआधी कधी शिवली नव्हती. आईचा आणि भाऊ बहिणीचा काय समज झाला असेल, सोनालीला काय वाटत असेल, आपल्या आकस्मित बेपत्ता होण्याचं तिनं काय अर्थ लावला असेल, कशाला तोंड द्यायची वेळ तिच्यावर आली असेल. आजही हे विचार रजतच्या मनात आले आणि त्याने ते मागे परतवले. पहाटेच्या लवकर उठण्याप्रमाणेच रजत श्रीवास्तव हे नावही अजूनही अभिषेकच्या अंगवळणी पडायचं होतं. डोळ्यावरची झापड दूर सारत त्याने डोळ्याची उघडझाप केली. त्याच्या डोळ्यासमोरची मानवी आकृती स्पष्ट होत गेली आणि विश्वजितचा किंचित रुंद गोरापान हसरा चेहरा त्याच्या डोळ्यांना जाणवला. त्याच्या डोळ्यातली उरलीसुरली झोप उडाली आणि ओळखीचं स्मित ओठावर फुललं. दूरवरचे घंटानाद ऐकू आले आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण हरिद्वारला आश्रमात आहोत. इथे रजतच्या अवतारात तो सुरक्षित होता. कोणीही त्याच्या मागावर नव्हतं, कोणीही त्याला जीवे मारणार नव्हतं. त्याला हायसं वाटलं. पण इथे येऊन 6 महिने झाले तरी तो अनोळखी परिसर, त्यातल्या हिंदी भाषक लोकांच्या वेगळ्या चालीरीती त्याला आत्मसात करता येत नव्हत्या. तरी बरं, हिंदी सिनेमे पाहून आणि पुण्याच्या कंपनीत कामाला लागल्यापासून त्याचा UP, बिहार, मध्य प्रदेशकडच्या भागातून पोटासाठी आलेल्या सहकाऱ्यांशी थेट संबंध यायला लागला होता आणि त्यामुळेच त्याला थोडं हिंदी बोलता यायला लागलं होतं. 2 वर्षांपूर्वी सोलापूरहून तो पुण्याला IT कंपनीत दाखल झाला होता. तेव्हा तिथलं ते कॉस्मोपॉलिटिक वातावरण अभिषेकला अजिबात रुचलं नव्हतं. पण नंतर मात्र हळूहळू सर्वांमधले प्रांतीय भेद मावळले गेले होते. सुट्टीच्या दिवशी गावात भटकणं, एखादा पिक्चर टाकणं आणि पंजाबी नाही तर दाक्षिणात्य हॉटेलात जेवणं अशा कार्यक्रमांनी त्यांना जवळ आणलं होतं. तोंड धुवायला रजत मोरीत गेला तेव्हा त्याचं लक्ष समोरच्या आरशातल्या स्वतःच्या प्रतिबिंबाकडे गेलं. त्याचा मूळचा सावळा रंग आता थोडा उजळल्यासारखा दिसत होता. डोक्यावरचे केस नेहमीपेक्षा बरेच वाढले होते. वाढलेल्या दाढीमुळे हनुवटीवरचा खळगा केसांच्या जंजाळात हरवून गेला होता. नाक जरा मोठं वाटायला लागलं होतं.
आणखी थोडी दाढी वाढली की आश्रमातल्या साधूबाबांच्यात आणि साधकामांमध्ये आपण बेमुलून खपून जाऊ असं त्याच्या मनात आलं आणि आपसुकच जरा जास्त आश्वस्त वाटलं. भरपूर दुधाची अद्रकवाली वाफाळलेली चाय पिताना मनात उचलून येणाऱ्या भूतकाळाला त्याने बळेच मागे लोटलं. आश्रमातले योग साधक गंगेवर स्नानाला निघाले तसा रजतही निमूटपणे त्यांच्याबरोबर निघाला. आता हे साधकाचं आयुष्य पत्करले तर त्याबरोबर जे काही करावं लागेल ते करायलाच हवं. त्यानं स्वतःला बजावलं. सुरुवातीला रजतला हे पहाटेच्या वेळेचं थोडं हवेतलं उघड्यावरचं गंगास्नान वगैरे झेपतच नव्हतं, पण आता त्याची सवयही होऊन गेली होती आणि त्यातली लज्जतही समजायला लागली होती. स्नान उरकून आल्यावर आश्रमाच्या शिररस्त्याप्रमाणे सूर्यनमस्कार, योगासनं आणि प्राणायाम असा मोठा कार्यक्रम सुरू झाला. व्यायामाची सवय नसलेलं सुरुवातीचं ताठलेलं शरीर आता हुकमीप्रमाणे जरा वळायला लागलं होतं. तरी म्हणावी तशी सर्व आसनं त्याला जमत नव्हती. योगासनाच्या वर्गातून रांगांमधून फिरणाऱ्या जानकी नाथबुवांचं लवचिक शरीर पाहून त्याला नेहमी आश्चर्य वाटायचं. कोणतंही आसन ते लीलया करून दाखवायचे. एखादं आसन करताना कोणत्या अवयवावर लक्ष द्यावं, कुठला ताण जाणीवपूर्वक पाहावा असे बारकावे ते सांगायचे. रजतच्या कानावर जानकी नाथबुवांचे शब्द पडले, हात पैर ठीक है लेकिन अब गर्दन पीछे करने की कोशिश करो. रजतपाशी थांबून त्यांनी अर्ध मत्स्यस्थानांमधल्या त्याची मान स्वतःच्या हातांनी आणखी पाठीमागे वळवली. रजतच्या पाठीच्या कण्याला अधिक ताण जाणवला. नंतर आसन हळूहळू सोडल्यावर जी ताणविरहित अवस्था शरीराला सुखावते त्याचा अनुभव त्याला आला. प्राणायाम करताना त्याचा श्वासावरही बराच ताबा यायला लागला होता. हळूहळू बहिकुंभही जमायला लागलं होतं. आपल्याला आता कायम इथेच साधकांचं आयुष्य जगायला लागणार आहे का अशी सुरुवातीला वाटणारी खंत आपसुकच कमी होत होती. आयुष्याविषयी काही ठरवणं, निर्णय घेणं आता आपल्या हातात नाही असं वाटायला लागलं आणि नवी चाकोरी रजतनं मान्य केली होती. रजतजींना आश्रमाचं काम पाहायला लागून आता जवळजवळ 3 वर्ष होत आली होती. आता जानकीनाथांचे सकाळचे वर्ग रजतजी घ्यायला लागले होते. आश्रमाची ख्याती ऐकून भारतभरातून कुठून कुठून लोक शिबिरांसाठी यायचे. या वर्षीच्या बॅचसाठी मुद्दाम बनारसहून आलेल्या रमणलाल शेटना पाहता क्षणी रजतच्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली. का ते नेमकं त्यालाही सांगता आलं नसतं. कदाचित त्यांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव किंवा कदाचित त्यांची वागण्या बोलण्याची आदत त्याला आवडून गेली असेल. रमणलाल अभ्यासू होते. रजतने सांगितलेल्या गोष्टी कसोशीने पाळायला, परिश्रम करायला ते तयार असायचे. त्यांचं प्रौढ बिनव्यायामाचं शरीर खूप ताठरलेलं होतं. रक्तदाबाचा त्रास गेल्या वर्षापासून सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. बैठ्या व्यवसायातल्या लोकांच्या शरीरात असा मेद आणि आळस भरलेला असतो तसा त्यांच्या शरीरातही ठासून भरलेला होता. पण मनापासून प्रयत्न करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे दोघांच्यात लवकरच अनुबंध निर्माण झाले. एकदा पहाटे पहाटे रजत घाटावरून अंघोळ करून परत येत होता तेव्हा रमणलाल कोणाशी काहीतरी बोलताना त्याने पाहिले. त्यांच्या जवळून जाताना जे काही शब्द त्या नीरव शांततेत रजतला ऐकू आले त्याने रजत चमकला. बनारसला रमणलालचं मोठं दुकान असेल अशी पुसटशीही शंकाही कधी रजतजींना आली नाही. रमणलालशी बोलणारा माणूस बहुधा त्यांच्या दुकानातला विश्वासू कारकून किंवा व्यवस्थापक असावा. आदबीने तो त्यांच्या दुकानातल्या खरेदी विक्रीचे तपशील रमणलालला सांगत होता. रमणलालना आश्रमात येऊन जेमतेम 10 दिवस झाले होते. तेवढ्या अवधीतल्या दुकानातल्या उलाढालींचे आकडे ऐकून रजतला रमणलालच्या व्यापाची कल्पना क्षणात येऊन गेली. हा एवढा मोठा व्यापारी आपले व्याप कोणावर तरी सोपवून एकदम योगासनांकडे नि प्राणायामांकडे का वळाला याचं रजतला कोडच पडलं. त्याचं उत्तर लगेच मिळालंही. 4 महिन्यांपूर्वी रक्तदाब वाढून त्रास सुरू झाला तेव्हा कोण्या हितचिंतकानं आश्रमाचं नाव पत्ता देऊन शिफारस केली होती. हळूहळू रमणलालचं शरीर लवचिक व्हायला लागलं होतं. कपालभाती, भ्रामरीसारखे प्राणायामाचे सोपे प्रकार त्यांनी आत्मसात केले होते आणि त्यांचे अनुकूल परिणामही त्यांना जाणवत होते. रमणलालच्या महिनाभराच्या वास्तव्यात त्यांची आणि रजतजींशी चांगली जाण-पेहचान झाली. रात्रीच्या निवांत वेळी दोघे सुखदुःखाच्या गप्पा करीत असत. रजतजी बरेच शिकलेले आहेत. त्यांना इंग्रजी बोलता येतं आणि त्यांचं वाचन भरपूर आहे हे रमणलालला त्या गप्पातून कळलं होतं. रमणलालचा मुलगा परदेशी स्थायिक झाला आहे आणि तो बनारसमधला वडिलांचा व्याप सांभाळायला यायची सुतराम शक्यता नव्हती हे रमणलालनी खिन्न अंतकरणानं त्यांना सांगितलं होतं. एके दिवशी संध्याकाळी रमणलालशी बोलत असताना
त्यांनी विचारलं. रजतजी, एक गोष्ट विचारू का? बेशक विचारा. तुम्ही या आश्रमात केव्हापासून आहात? इथेच कायम राहायचं असं ठरवलंय का? तुम्ही पडेलिकी आहात? किती दिवस असे सडेफटिंग राहणार आहात? रजतजींच्या डोळ्यासमोर सोनालीचा चेहरा आला. तिचं आता लग्न झालं असेल, ती तरी माझ्या आशेवर किती काळ थांबणार? रजतजींच्या चेहऱ्यावर विषादाची छाया पसरली, पण आवाजात तो विषाद जाणवू न देता तो म्हणाला, फार दूरचा विचार मी केला नाही. पुढे वेगळी नोकरी, व्यवसाय? रमणलालनी विचारलं. हे असे वैयक्तिक प्रश्न ते कशासाठी विचारत आहेत रजतजींना कळलं नाही. पण जेवढं सांगायची इच्छा होती आणि जेवढं सांगणं शक्य होतं तेवढं त्यांनी सांगितलं. सध्या तरी तसा विचार नाही. मी इंजिनियर आहे, पण काही कारणानं सगळं सोडून मला इकडं यावं लागलं. अध्यात्माच्या ओढीने. रमणलालचे प्रश्न संपत नव्हते. त्यांच्या विचारण्यात नुसतं कुतूहल नव्हतं, आस्था होती. म्हणूनच त्यांना गप्प बसवणं किंवा उत्तराची टाळाटाळ करणं रजतजींसाठी अवघड झालं. त्यांना काही खोटं सांगावं असेही वाटेना. मला तशी अध्यात्माची खास ओढ नाही, पण अशी काही परिस्थिती माझ्यावर ओढवली की मला माझं घरदार सोडून यावं लागलं. म्हणजे मी काही गुन्हाबिन्हा करून पळून आलेलो नाही. रमणलालचा गैरसमज होईल या भीतीनं रजतनं स्पष्टीकरण दिलं. त्या दिवशी त्या दोघांचं बोलणं इथेच थांबलं. पुन्हा हा विषय आपल्यात निघेल असं रजतला वाटतलं नव्हतं. पण 8 दिवसांनी बनारसला परत जायची वेळ आली तेव्हा रमणलालनी त्यांच्या मनात शिजत असलेला भेद बोलून दाखवला. बनारसला माझा कपड्याचा मोठा कारोबार आहे. मी आता थकत चाललो आहे. निवृत्तीची भाषा करावी एवढे काही तुम्ही वयस्क नाही झाला. रजतजींनी त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. मी कुठे निवृत्तीची भाषा करतोय? बनिया आहे मी. धंदा करणं माझ्या रक्तात आहे. मी तुमच्यापुढे एक प्रस्ताव मांडतोय. आडवळणानं न बोलता सरळ विचारतो मी. बनारसला येऊन माझ्या व्यवसायातला कारभार पाहायला तुम्हाला आवडेल का? मी असा काही विचार केलेला नाही आणि तुमच्या व्यवसायाविषयी मला काही ज्ञानही नाही. माझ्याकडे माझी गुणवत्ता सिद्ध करायला किंवा सचोटी दाखवणारी शिफारसही नाहीत. मला चालणार आहे. तुमची तयारी असेल तर मी शिकवून तयार करीन तुम्हाला. बघा, विचार करा आणि उत्तर द्या. माझी घाई नाही. पुढच्या वेळी मी पुन्हा आश्रमात येईन तेव्हा सांगा हवं तर. विचार करायला 1.5-2 महिने पुरेसे आहेत ना? त्याआधी जर ठरलं तर मला कळवा. असं म्हणून त्यांनी त्याचा नाव पत्ता असलेलं व्हिजिटिंग कार्ड दिलं. व्हिजिटिंग कार्डसाठी वापरलेला कागद आणि त्यावरची एडदार अक्षरं यांमुळे व्यवसायाच्या भरभराटीची कल्पना येत होती. आपण रमणलालना आवडतो हे रजतजींच्या केव्हाच लक्षात आलं होतं. पण ते त्यांच्याबरोबर बनारसला येण्याची आणि त्यांच्या पेठीवर काम करण्याची गळ घालतील असं त्याच्या स्वप्नातही आलं नव्हतं. त्यामुळे तसा प्रस्ताव आल्यावर रजतजी गोंधळले. आयुष्यभर आश्रमातच राहायचं आणि इथली कामं करायची असं त्यांनी ठरवलं नव्हतं. दैवानं आपल्याला आयुष्याच्या नव्या वळणावर आणलं आहे. त्याचा फायदा घेणं न घेणं आपल्याच हातात आहे. अशा विचारानं रजतजींनी रमणलाल शेठचा प्रस्ताव मान्य केला. रजतजी जसजसे या शक्यतेचा विचार करू लागले तसतसं त्यांना त्यातले फायदे खुणवायला लागले. फक्त एकदा स्वतः जाऊन त्यांचं दुकान, तिथली माणसं पाहून यावं अशा विचाराला रजतजी आले. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तशी खबरदारी घेणं शहाणपणाचं ठरलं असतं. आठवड्याभराने त्यांनी तसा निर्णय घेतला आणि ते बनारसला रमणलालच्या पेढीच्या पत्त्यावर गेले. त्यांना पाहिल्यावर रमणलालनी आनंदित होऊन त्यांचं स्वागत केलं. कामाची वेळ असल्याने नाश्ता पाणी झाल्यावर रजतजींना पेढीवर थांबायला लागलं. त्यांच्या कल्पनेपेक्षाही रमणलाल यांचा कारभार मोठा होता. देशभरातून कपड्याचे व्यापारी माल न्यायला येत होते नि हजारो रुपयांचा माल खरेदी करून जात होते. पेढीवर 3 माणसं कामाला दिसत होती. जेवणाच्या सुट्टीसाठी दोघेही रमणलालच्या घरी गेले. रजतजींचं शांताभाबींनी मनापासून स्वागत केलं. रमणलाल यांनी रजतजींबद्दल त्यांना बरंच सांगितलं असावं. पेढीचं काम सांभाळायचं रजतजी आले आहेत असं गृहीत धरून त्या भडाभड बोलत राहिल्या. शेठजींच्या मदतीला विश्वासाचा तरुण असला पाहिजे हा त्यांचाच आग्रह असल्याचं त्यांनी बोलघेवडेपणानं सांगून टाकलं. 2 दिवसांसाठी जाऊन येतो असं आश्रमात सांगितलं असलं तरी रजतजी बनारसला रमणलाल गुप्तांच्या घरी 5 दिवस राहिले. रमणलालचा प्रस्ताव स्वीकारायची मनाची पूर्ण तयारी त्या 5 दिवसात झाली. फक्त आश्रमात जाऊन जानकीनाथजींना आपल्या निर्णयाची कल्पना द्यायची होती. त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता. 3-4 वर्षात झालेल्या दोस्ताचा निरोप घ्यायचा होता. आपल्यासमोर जेव्हा जगायचा अन्य पर्याय नव्हता तेव्हा याच आश्रमानं आपल्याला आसरा दिला होता हे त्यांना विसरता येत नव्हतं.
ऋषिकेशला सामान आवरायला गेलेले रजतजी तिकडचा बाड बिस्तारा उचलून आठवड्याभरात परत आले आणि त्यांच्या आयुष्याला पुन्हा एक वेगळं वळण लागलं. हनुटीवर वाढलेली दाढी आणि डोक्यावरचे केस पूर्ण काढण्याऐवजी त्याला चांगला आकार दिला. अंगावर परिधान केलेली भगवी वस्त्र काढून टाकली आणि त्या जागी फिकट रंगाचा कुडता, पॅन्ट असा सर्वसामान्यांचा वेश आला. नव्या रूपात त्याला ओळखायला रमणलालनाही थोडा वेळ लागला. आता रजनींचा नुसता रजत झाला. रमणलालच्या ओळखीनं त्यांना जुन्या बनारसमध्ये एक खोली भाड्याने मिळाली. रोज सकाळी आन्वी उरकून 8 वाजता तो पेढीवर येऊ लागला आणि रात्री 8 वाजता पेढी बंद झाली की आपल्या मठीवर जाऊ लागला. 6 महिन्यात त्यानं धंद्यातले बारकावे शिकून घेतले. आपली निवड अगदी बरोबर आहे असं लक्षात आल्याने रमणलाल त्यांच्यावर खुश होते. त्यानं न मागताही कामाप्रमाणे त्याचा पगार वाढवला. आश्रमातल्या राहणीमुळे रजतच्या गरजा फार कमी झाल्या होत्या. 2-4 स्वयंपाकाची भांडी, पथारी, कपाट आणि 2 खुर्च्या जमल्यावर त्याला आणखी काहीच नको होतं. पण हातात पैसे आल्यावर त्यानं एक लॅपटॉप मात्र घेतला. अनेक वर्षांनी त्याची बोटं लॅपटॉपवरून फिरू लागली आणि जगच पुन्हा त्याच्या मुठीत आल्यासारखं झालं. तो त्यात रमायला लागला. हळूहळू व्यवसायाच्या वाढीच्या योजना तो रमणलालपुढे मांडू लागला. पुढच्या 1.5-2 वर्षात पेढीचा कायापालट झाला. पेढीच्या ताब्यात असलेली बरीच जागा नीट वापरली नव्हती. ती कशी वापरता येईल हे व्यावसायिक इंटेरियर डिझायनरकडून समजावून घेऊन नियोजन करावं हे रमणलालना पटवताना रजतनं मोठाल्या शहरांमधल्या अद्ययावत दुकानांचे फोटो त्यांना दाखवले. ग्राहकांना बसायला गाद्या, गिरक्या, शोकेसमध्ये साड्यांची आणि सलवार सूटची आकर्षक मांडणी केली गेली. माल दाखवणाऱ्या लोकांना गणवेश आले. चटपटीतपणाची आणि संवाद कौशल्याची त्यांना गरज होती. मग ती कसर रजतनं भरून काढली. गिरायकांशी कसं बोलावं, वागावं याचे धडे स्वतः रजतनं त्यांना घालून दिले. खरेदीसाठी महिलांचे घोळके यायला लागले तशी दुकानाची रोनक वाढली. महिला ग्राहकांशी आदबीनं कसं बोलावं, मालाची शिफारस कशी करावी याची प्रात्यक्षिकं स्वतः रजत जातीने दाखवू लागला. काही दिवसांनी रजतने ऑनलाईन जाहिरातीसाठी स्वतः बनवल्या. रमणलालनी त्याच्यावर हळूहळू बऱ्याच गोष्टी टाकायला सुरुवात केली. आता पेढीवर 2 कॉम्प्युटर आले. त्यात सर्व व्यवहारांची नीट नोंद होऊ लागली. किशन नावाच्या चुणचुणीत आणि कॉलेजची 2 वर्ष पूर्ण केलेल्या तरुणावर कॉम्प्युटर एंट्रीचं काम सोपवलं गेलं. बाकीचा स्टाफही सगळ्या गोष्टींना सावरत गेला. या सर्वाला 2-2.5 वर्ष लागली. तोवर रजत रमणलालच्या घरचाच होऊन गेला. त्याचं दुपारचं जेवण शांताबाबी पाठवत असत. सणासमारंभाला त्या त्याला आपल्या घरीच जेवायला बोलवत. शांताबाबींच्या पुढाकारानं त्यांच्याच ओळखीतल्या रीना नावाच्या मुलीशी त्याचं लग्न झालं. रीनाचे वडील तिच्या लहानपणी वारले होते आणि आईनं तिला वाढवलं होतं. शांताबाबींची शिफारस आहे म्हटल्यावर रीनाच्या आईनं जास्त चौकशा केल्या नाहीत आणि रजतनेही आडेओढे घेतले नाहीत. रजतच्या बाजूने लग्नाच्या वेळी फक्त रमणलालचे कुटुंबीय होते. लग्नानंतर रीनाबरोबर रीनाच्या आईलाही रजतने त्यांच्याकडेच राहायला आणलं. त्याच्या खिशाला परवडेल असं प्रतिष्ठेला साजेसं घर घेणं, ते सजवणं हे काम रीनानं हौसेनं केलं. कित्येक वर्षानंतर रजतला कुटुंबाची माया मिळाली. या सर्व व्यापात पूर्वायुष्याचा विचार करायला त्याला फुरसत मिळायची नाही. एकदा पुण्या-मुंबईच्या दुकानांच्या जाहिराती पाहताना तिथली वृत्तपत्र पाहावी आणि त्या गुन्ह्यांचं पुढे काय झालं असावं अशी सनक त्याच्या मनात आली. 2-4 रात्री बसून त्यानं सर्व गोष्टी खणून काढल्या. ज्या गुन्ह्यांचा रजत अनवधानाने साक्षीदार झाला होता त्यातल्या आरोपींचे नावासकट फोटो आणि त्यांच्याविषयीच्या बातम्या रजतला मिळाल्या. संग्राम नावाचा तो तरुण राजकारणी नेत्याचा मुलगा होता. राजकारण्यांच्या पाठबळावर हे गुंड इतकी वर्ष राजरोज बाहेर हिंडत होते. पण भगवान के घर देर है अंधेर नाही असं म्हणतात तसंच झालं होतं. गुंडावर न्यायालयाने आता कारवाई सुरू केली होती. तरी सध्या ते तिन्ही गुंड न्यायालयीन कोठडीतून जामिनावर बाहेर होते. लवकरच कोर्टात केस उभी राहिली असं एका वृत्तपत्रानं म्हटलं होतं. पण त्यांच्याविरुद्ध म्हणावे तसे बळकट पुरावे नसल्याने त्यांना शिक्षा होणं शक्य नाही असंही काही वृत्तपत्रांनी म्हटलं होतं. आपल्या साक्षीने हे गुंड गजाआड जातील असं रजतच्या मनात आलं. पण त्यासाठी पुन्हा आपला एखादा जीव धोक्यात घालायची आणि मार्गावर येऊ लागलेल्या आयुष्याची घडी बिघडवायची त्याची इच्छा नव्हती.
यथावकाश रजत रीना यांना भावेश राजेश असे 2 मुलगे झाले. घर नांतं खेळतं झालं. कधीतरी क्वचित त्याला आपल्या पूर्वाशाचा आठव येत असे. मात्र आता त्यात पूर्वीची तीव्रता नव्हती. कधीतरी बोलताना आपला जन्म महाराष्ट्रातला आणि आपलं शिक्षणही तिथेच झालंय हे रीनाला त्यानं सांगितलं होतं. तिनंही तिच्या बालपणाच्या काही आठवणी त्याला सांगितल्या होतो. तो घरदार सोडून इथे इतक्या दूर का आला, त्याला स्वतःचे कुटुंबीय असे कोणीच नाहीत याविषयी रजतनं तिला पटतील अशी थातूरमातूर उत्तरं दिली. मात्र स्वतःच ठरवलेलं आणि मोडलेलं लग्न व पहिलेला गुन्हा याविषयी चकार शब्द त्यानं कधी रीनापाशी उच्चारला नाही. रजत त्याच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्याला सांगू इच्छित नाही हे रीनाला कळलं होतं, पण त्याविषयी तिची तक्रार नव्हती. रजतसारखा सुशिक्षित, हुशार, निकर्तबगार नवरा आपल्याला मिळेल हे रीनाच्या स्वप्नातही कधी आलं नव्हतं. रमणलालसारख्या शेठजींना ज्याच्या कल्पकतेचं, विक्री कौशल्याचं कौतुक वाटायचं तो माणूस नक्कीच लायक असला पाहिजे असं सुरुवातीलाही तिला वाटलं होतं. जी सुख आयुष्यात आपल्या वाट्याला कधी येतील अशी तिनं कल्पनाही केली नव्हती, ती सर्व सुख हात जोडून समोर उभी होती. शांताभाबीच्या मायेची तिच्यावर पारख होती. आता रजतच्या वाढत्या व्यापामुळे तिच्यासाठी आणि मुलांसाठी खूप वेळ देता येत नव्हता, पण त्यासाठी रुसवे-फुगवे करावेत अशी रीनाची मानसिक धारणा नव्हती. रजत बनारसमध्ये स्थिरस्थावला झाल्याला आता 12 वर्ष उलटली होती. रीनाच्या आईचं छोट्याशा आजारानं निमित्त होऊन निधन झालं. रजतनी रीनाला आता रमणलाल, शांताभाबी आणि आपली मुलं याखेरीज दुसरी कोणीच मायेची माणसं राहिली नाहीत. रमणलाल आणि शांताभाबी 2-3 वेळा परदेशी मुला नातवंडात राहून आले. त्या काळात रजतनं दुकान छान सांभाळलं. रमणलाल, शांताभाबी आता बरेच थकत चालले होते. कधीतरी ते दुकानात येत, पण दैनंदिन कामात ते लक्ष घालत नसत. रजत रीना त्यांना लागेल ती मदत करत असत. भावेश राजेश शाळेत जायला लागल्याने रीनाला दुकानाच्या कामात लुडबुड करायलाही सवड मिळू लागली. रजतचं आयुष्य असं रांगेला लागलं होतं. सोनालीच्या आणि आपल्या वाटा कधीच एकमेकात मिसळणार नाहीत अशी रजतची खात्री झाली होती. संग्राम आणि कंपनीच्या खटल्याचा निकाल काय लागतोय यावर मात्र त्याचं लक्ष होतं. कोर्टानं त्यांचा जामीन नाकारून त्यांना न्यायालयीन कोठडी दिल्याची बातमी वाचली तेव्हा सोलापूरला जाऊन निदान आपल्या आईची आणि आपल्या भावाची खबरबात जाणून घ्यायची त्याला इच्छा झाली. एरवी रजत कधीही परप्रांतातल्या कुठल्याच बाजारपेठेत स्वतः जात नसे, पण दुकानाच्या कामाचं निमित्त करून तो सोलापूरला गेला. ते पूर्वी ज्या गल्लीत राहत होते तिथे त्यानं चक्कर मारली. तो सगळा परिसर बदलला होता. त्याच्या पूर्वीच्या वाड्याच्या ठिकाणी नवी इमारत उभी राहिली होती, पण त्यात त्याचं बिऱ्हाड नव्हतं. त्यांच्या शेजारचं गोसावी कुटुंब मात्र अजूनही तिथल्याच एका सदनिकेत आहे असं त्याला कळलं होतं. त्यानं त्यांच्याकडे दाभोळकर कुटुंबियांची चौकशी केली. त्याच्या हिंदी भाषामुळे आणि बहुधा दाढीमुळे गोसावी वहिनींना त्याला ओळखलं नाही. त्यालाही स्वतःची ओळख करून द्यायची इच्छा नव्हती. तिरा त्याचं सोंग वटवत त्यानं संभाषण चालू ठेवलं. गोसावी बहिणींकडून त्याला 8 वर्षापूर्वी आईला देवाज्ञा झाल्याचं आणि भावानं स्वतःची जागा विकून आधी पुण्याला नंतर मुंबईला विराड हलवल्याचं समजलं. त्याच्या मोठ्या भावाचा अनुरागचा मुंबईचा पत्ता किंवा फोन नंबर गोसावींकडे नव्हता. नंतर त्यानं अनुराग दाभोळकर हे नाव टाकून त्यांचा थांगपत्ता लागतोय का ते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आलं नाही. त्यामुळे आता भेटायचा मार्ग खुंटला. सोनाली कुठे आहे? आत्ताचं तिचं नाव काय हे रजतला माहीत असायचं कारण नव्हतं. कोल्हापूरला जाऊन तिच्या आईवडिलांना भेटून तिचा पत्ता मिळवण्यात काहीच अर्थ नव्हता, म्हणून रजत तसाच बनारसला परतला होता. आता पूर्वाशातले सर्व संदर्भ हरवलेत आणि अभिषेक दाभोळकरही कायमचा मेला आहे असं त्याला स्वतःला बजवावं लागलं होतं. त्यानंतर रजतनं स्वतःच्या मनाला आपलं पूर्वायुष्य कायमचं विसरायचा धडा गिरवायला लावला. त्यात त्याला यशही आलं. या घटनेला 3 वर्ष लोटली. मंगळवारी दुपारी दुकानाबाहेरची काही काम करायला रजत गेला होता. त्याला परतायला 4 वाजून गेले. तो दुकानी परत आला तेव्हा 5-7 लोकांचा एक घोळका त्याला समोरच दुकानातून बाहेर पडताना त्याला दिसला. खरं म्हणजे हे नित्याचं दृश्य होतं, पण आज फरक असा होता की त्यांच्यात नऊवारी लुगडं नेसलेली एक पोक्त बाई होती. म्हणजेच ते लोक मराठी होते. ती मंडळी रजतला ओझरतीच दिसली, पण त्यांच्यातला एक चेहरा त्याला थोडा ओळखीचा वाटला. जीन टी-शर्ट घातलेल्या बाईला आपण पाहिलेलं आहे असं त्याला वाटलं, पण कुठे नि केव्हा ते लक्षात आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा तो घोळका टॅक्सीत बसून निघून गेला होता. रजतला पाहून काउंटरवर बसलेला किशन म्हणाला, थोडक्यात चुकामुक झाली तुमची. महाराष्ट्रातून काही लोक खरेदीला आले होते.
त्यांना नीट हिंदी येत नव्हतं. तुम्ही असता तर तुम्हाला त्यांच्याशी मराठीत बोलता आलं असतं. हो, आत्ता मी पाहिलं काही लोकांना बाहेर पडताना. तुम्ही लोकांनी त्यांना नीट माल दाखवला ना, मग झालं. त्यांनी चिक्कार साड्या आणि ड्रेस मटेरियल घेतलं आणि पेमेंट कार्डनं केलं. त्यांना सर्व माल पॉलिशनी फॉल पिको करून पार्सलने पाठवायचा आहे. हे पहा, त्यांनी त्यांचं कार्ड दिलं आहे. हातातलं व्हिजिटिंग कार्ड पुढे करत किशननं सांगितलं. रजतनं ते कार्ड घेतलं आणि त्याकडे न बघता इतर कार्डमध्ये ते ठेवून दिलं. त्यानंतर त्याला काय वाटलं कोण जाणे, त्यानं ते कार्ड काढलं. कार्डवर सोनाली दामले असं नाव होतं. खाली पुण्याच्या कुठल्या तरी भागातल्या कॉलनीचा पत्ता होता. सोनाली हे नाव खूपच कॉमन आहे, तरी रजतच्या काळजाचा ठोका चुकला. सोनाली दामले म्हणजे आपली सोनाली असेल का? आणि मगाशी ओळखीचा तो वाटणारा चेहरा सोनालीचा होता. कदाचित असेलही, पण खात्री नाही. ती कुठे उतरली असेल? जाऊन भेटावं का तिला? क्षणभर त्याच्या मनात येऊन गेलं, तरी त्याचं मन आवरलं. असं भावनेच्या भरात काही करणं योग्य ठरलं नसतं. त्या दिवशी दुकानाची वेळ संपल्यानंतर रजत एकटाच दुकानात थांबला आणि त्यानं CCTV फुटेज पाहिलं. त्या मराठी मंडळींच्या फोटोवर येऊन त्यानं पॉज केलं. मग हळूहळू त्यांच्या घोळक्यातल्या एकेकाचं निरीक्षण केलं. जीन्स टी-शर्टमधल्या त्या बाईकवर पुन्हा पुन्हा कॅमेरा आणला. तिचं हसणं बोलणं पाहिलं, ऐकलं. डाव्या कानशिलावरचा तीळ पाहिला. सोनालीच होती ती, पण पूर्वी ती केस मोकळे सोडायची. पूर्वी ती खूप बारीक होती, आता अंगानं भरली होती. पूर्वी तिच्या भुवया इतक्या बारीकनी कोरलेल्या नव्हत्या, आता तिनं बॉयकट केला होता. केसाच्या काही बटा रंगळल्या होत्या. आयलायनरनी माफक लिपस्टिक लावलं होतं. तिच्या कपाळावर टिकली नव्हती, अगदी मॉड दिसत होती. 40शी उलटून गेली हे सांगूनही खरं वाटत नसतं. शालू शेल्यावर नक्षीकाम पाहिला तिनं. नाकावर रेंगाळणारा चष्मा लावला तेव्हा तर इतकी एडबात दिसत होती ती. तिच्या अंगावर सुखवस्तूपणाचं आणि चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज होतं. ज्या अर्थी एका वेळी इतकी खरेदी करते, त्या अर्थी आर्थिक परिस्थिती उत्तम असावी. बरोबर असलेली नऊवारीतली वयस्क बाई म्हणजे तिची सासू असावी आणि तिच्या शेजारी बसलेला सोनालीचा नवरा. तिनं अंगाला लावून दाखवलेल्या शालूला तो पसंती किंवा नापसंती दाखवत होता. त्याच्या देहबोलीतून, संवादातून त्यांची तार चांगलीच जुळलेली दिसत होती. तिला त्याचं चिडवलं की ती दिलखुलास हसत होती. तिला तसं सुखात पाहून एकीकडे रजतला बरंही वाटत होती आणि थोडं वाईटही वाटत होतं. आपल्याशी तिचं लग्न झालं असतं तर आपणही तिला असंच हसत ठेवलं असतं. आपली ही जोडी या दोघांसारखीच मेड फॉर इच अदर अशी दिसली असती. रजत घरी पोचला तेव्हा मुलं झोपली होती. रीना कुठेतरी सिरियल पाहत होती. रजतला पाहताच तिनं TV बंद केला आणि स्वयंपाकघरात गेली. हातपाय धुवून तो टेबलपाशी येईपर्यंत तिनं जेवण गरम करून वाढलं होतं. त्याचं काहीतरी बिनसलंय हे तिच्या लक्षात आलेलं. तिनं त्याला भासू दिलं नाही, पण हातावर बडीशेप ठेवताना त्याच्या दंडाला स्पर्श करून विचारलं, तब्येत बरी नाही का तुमची? चेहरा उतरलाय. जेवणातही लक्ष नव्हतं तुमचं आज? नाही, तसं काही नाही. थोडे जादा काम होतं, ते करून कंटाळलोय एवढंच, बाकी काहीच नाही. रीनानंही पुढे ताणलं नाही. त्या रात्री रजतला खूप वेळ झोप लागली नाही. त्याच्या चळवळण्यानं रीनाचीही झोपमोड होत होती. एकदा तिनं विचारलं, तुम्हाला काही दुखतंय का? नाही ग, झोप लागत नाहीये. तुझी झोपमोड होत असेल तर मी बाहेर बैठकीच्या खोलीत सोप्यावर झोपतो हवं तर, रजतनं उत्तर दिलं. मला त्रास नाही होत आहे, फक्त तुमची काळजी वाटली एवढंच. केव्हा तरी त्याला झोप लागली. अनेक वर्षांनी रजतला पुण्यातल्या त्या रात्रीच्या प्रसंगाचं स्वप्न पडलं. त्यातून जाग आली ती रीनानं हलवून जागं केलं तेव्हा. त्याच्या घशातून घुसमटल्यासारखा काहीतरी चमत्कारिक आवाज येत होता आणि तो घामाघूम झाला होता. त्याचं ते रूप पाहून रीना घाबरली. आज दुकानात जाऊ नका तुम्ही, आपण डॉक्टरांना दाखवूया तुमची तब्येत. त्याच्या पाठीवरून हात फिरवत ती म्हणाली. रजतच्या घशात दाटून आलं. या भाबड्या साध्यासुध्या बाईपासून आपल्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी लपवल्या याचं पूर्वी कधीही वाटलं नव्हतं. त्याला एवढं वाईट वाटलं. डॉक्टरांकडे जायची गरज नाहीये, पण मी आज दुकानात उशीर जाईन. त्यानंतर काही दिवस त्यानं फावल्या वेळेत सोशल मीडियावर सोनाली दामले हे नाव टाकून काही माहिती मिळवली. FBवर 15 सोनाली दामले होत्या. त्यातली त्याच्या ओळखीच्या सोनालीच्या अकाउंटवर जाऊन तिची माहिती मिळवली. त्यात तिच्या कंपनीचं नाव कळलं. तिचं मॅरिड हे स्टेटस दिसलं आणि तिच्या DPवर 2 मुलांसोबतचा तिचा फोटो पण पाहायला मिळाला. सोनाली अनिरुद्ध बनारसची ट्रिप उरकून आले. मोठ्या मिन्नतवारीने त्यांनी दोघांची रजा आणि मुलांची सुट्टी असं जुळवून आणलं होतं.
10 वर्षांपूर्वी अनिरुद्धने सनी एंटरप्राइजेसमधली नोकरी सोडली नि तो एका स्टार्टअप कंपनीत गेला होता. त्यामुळे सर्वांची एकत्र मोड बांधणं दुरापास्त झालं होतं. अनिरुद्धची आई यात्रा देवदर्शन झालं म्हणून त्या खुश होत्या आणि भरपूर खरेदी झाली यामुळे मुलं खुश होती. कामातून सवड काढता आली नि मुलाबाळांसह सुट्टी घालवता आल्यानं नव्या रूपानं सोनाली अनिरुद्ध कामावर रुजू झाले. त्यानंतर महिनाभरानंतरची गोष्ट. सोनालीनं हातातलं काम आवरत आणलं होतं. ती ऑफिस बाहेर पडणार तेवढ्यात तिचा सेलफोन वाजला. अनोळखी नंबर पाहून तिनं साशंकपणे कॉल घेतला. क्या मैं सोनाली मैडम से बात कर रहा हूँ? पलीकडून खास हिंदी ढंगात कोणीतरी तिच्या नावाची चौकशी करत होतं. हाँ, मैं सोनाली. आप कौन है? मराठी उच्चारत सोनाली म्हणाली. मैं रजत श्रीवास्तव. क्या आप अभिषेक दाभोळकर जी को जानती थी? पलीकडच्या फोनवरून काहीच उत्तर आलं नाही. रजतला फक्त सोनालीचा श्वासोच्छवास ऐकू येत होता. त्यानं विचारलं, आप फोन पर है? बोलिए, आप उन्हें जानती थी? अगर उनके बारे में कुछ जानना चाहती हो तो आप मुझे मिल सकती हो. मैं 2 दिन बम्बई में है. मैं मिलना चाहती है. उनके बारे में जानना चाहती हूँ. लेकिन आप उनको कैसे जानते हैं? 1 साल पहले वो मुझे मिले थे. वो बड़ी लंबी कहानी है. हम मिलेंगे तो सब बताऊंगा. मेरा पता आपको किसने दिया ये तो बताइए. अभिषेक जी ने आपका पता और नंबर मुझे दिया था. डरिए मत. हम कहाँ मिल सकते हैं ये बताइए. मैं वहाँ पहुँच जाऊंगा. काही क्षण विचार करून सोनालीनं उलटा फोन करीन असं सांगितलं आणि फोन कट केला. अभिषेकला जर आपला पत्ता आणि नंबर माहीत आहे तर त्यानं स्वतः का संपर्क केला नाही? अभिषेकची माहिती समजवावी म्हणून त्या कोणा रजत श्रीवास्तवला भेटायची आपल्याला खरंच इच्छा आहे का? अभिषेकविषयी कुतूहलाखेरीज आता तिच्या मनात कोणतीच भावना नव्हती. पण आता तो कुठे आहे आणि 16 वर्षांपूर्वी असं नेमकं काय झालं की त्याला लग्नाच्या 4 दिवस आधी एकाकी नाहीसं व्हावं लागलं ते तिला समजून घ्यायचं होतं. बराच विचार करून तिनं तिच्या ऑफिसपासून जवळ असलेल्या मॉलच्या फूड कोर्टमध्ये त्याला भेटायला बोलवायचं ठरवलं. ती जागा सुरक्षित होती. अनोळखी माणसाला भेटायला बोलवलं तरी कोणत्याही अडचणीत न सापडू शकण्याइतकी सुरक्षित होती. तो कोठून बोलत होता सोनालीला माहीत नव्हतं. पण काय समजायचं ते लवकर समजवावं अशी निकड तिला वाटायला लागली. मगाशी आलेल्या फोन नंबरवर तिनं फोन लावला आणि 5:30 वाजता तो त्या मॉलमध्ये आला तर फूड कोर्टमध्ये आपण त्याला भेटायला राजी आहोत असं सांगितलं. त्यानं खळखळ केली नाही. त्या अर्थी तो तासाभरात मॉलमध्ये पोहोचण्याइतक्या जवळच्या अंतरावर होता असा सोनालीनं तर्क केला. आपण 45 वर्षांचे असून आपल्या अंगात निळसर कुर्ता आणि काळी पॅन्ट आहे अशी माहिती पुरवली. तिनंही आपण केशरी रंगाचा लालसर खमीस घातला आहे हे सांगितले. सोनालीचा पुढचा अर्धा पाऊण तास घालमेलीत गेला. अनेक वर्ष मनाला पडलेलं एक अनाकलीय कोडं उलगडणार होतं. अभिषेकनं आपल्याला हेतुपुरस्सर डिच केलं नाही असं तिनं स्वतःला आणि इतरांना पटवायचा कितीही प्रयत्न केला असला तरी तिला त्याबद्दल पूर्ण खात्री नव्हती. सोनालीच्या ऑफिसजवळच्या दुकानात रेंगाळणारा रजतही तिच्या भेटीच्या कल्पनेनं सैरभैर झाला. मॉलमधल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू विकणाऱ्या एका दुकानात त्यानं काही वेळ घालवला. मग त्याच्या शेजारच्या तयार कपड्यांच्या दुकानात गेला. शर्ट जीन्सची निवड करून ट्रायल रूममध्ये ते घालून पाहायचं निमित्त केलं. तिथल्या आरशात त्यानं स्वतःचं रूप निहाळलं. सोनाली आपल्याला ओळखणार तरी नाही ना? तिनं ओळखलं तर काय करायचं? महिन्यापूर्वी रीनाशी झालेलं त्याचं बोलणं त्याला आठवलं. सोनालीची माहिती आणि पत्ता मिळाल्यावर सोनालीला भेटायची त्याला तीव्र इच्छा झाली होती. पण रीनाला अंधारात ठेवून त्याला काहीच करायचं नव्हतं. मुलं घरात नसताना अवेळीच तो दुकानातून घरी आला होता. त्यानं रीनाकडे आपलं मन उघडं केलं होतं. रजतचं वागणं गेले काही दिवस बदलल्याचं रीनाला जाणवलं होतं. त्याला अवेळी आलेलं पाहून रीनानं काळजीनं विचारलं होतं, तब्येत बरी आहे ना तुमची? मला काहीही झालेलं नाही. काळजी करू नकोस. तू भेटण्यापूर्वीच्या माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. हे ऐकून रीनाचा चेहरा कसनुसा झाला होता. रजतने त्याच्या पुराव्याविषयी रीनाला कधीच काही सांगितलं नव्हतं. फक्त सोलापूरच्या घराचे काही उल्लेख अनावधानाने काही वेळा त्याच्याकडून आले होते. मात्र ते उल्लेख झाल्यानंतर त्यानं चटकन विषय बदलला होता. त्याच्या आयुष्यातली अशी कोणती गोष्ट आहे की जी याला आपल्यापासून लपवावीशी वाटली आणि आता हा सांगायचं म्हणतोय?
कदाचित काही अप्रिय गोष्टी आपल्याला ऐकाव्या लागणार आहेत. या विचारानं रीनाचा चेहरा गोरामोरा झाला. तिचा हात हातात घेत रजत म्हणाला, अशी घाबरू नकोस. माझ्या हातून कोणतंही वाईट कृत्य झालेलं नाही. मी कुठल्याही पापाचा भागीदार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. आपलं शिक्षण, पुण्यातली चांगली नोकरी आणि सोनालीशी ठरलेलं लग्न या गोष्टी अगदी थोडक्यात रजतनं रीनाला सांगितल्या. चुकून त्याच्या दृष्टीला पडलेला गुन्हा आणि गुन्हेगारांचा प्रसंग मात्र अगदी तपशीलवार सांगितला. हे ऐकून रीना थक्क झाली. त्या गुन्हेगारांनी त्याला पाहिलेलं असल्यामुळे आणि त्या गुंडांचं राजकीय नेते लोकांशी नातं असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊल न टाकण्याच्या तयारीने तो हरिद्वारला कसा पोचला हे रीनाला सांगून झालं तेव्हा त्याच्या मनावरचा ताण ओसरला होता. त्यापुढचं त्याचं आयुष्य रमणलालकडून आणि रजतकडून रीनाला अनेक वेळा ऐकायला मिळालं होतं. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात एवढं काही रामायण घडून गेलं असेल असं रीनाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आत्ता ते सगळं आठवण्याचं कारण काय? आणि इतकं वर्ष मला न सांगितलेली ही हकीकत आजच मला का सांगावीशी वाटली तुम्हाला? तिनं विचारलं. काही दिवसांपूर्वी आपल्या दुकानात सोनाली येऊन गेली आणि तिच्याशी बोलून तिची माफी मागायची आता आपली इच्छा आहे. ही गोष्ट रीनाच्या पचनी पडणं कदाचित अवघड जाईल. या विचारानं रजत काही क्षण गप्प राहिला. पण आत्ता जर आपण बोललो नाही तर पुन्हा विषय काढणं कठीण होईल आणि पुन्हा लपवाछपवी करावी लागेल असं मनात येऊन सोनालीला पहिल्यापासून त्याच्या मनात चाललेले उलटसुलट विचारही त्यानं बोलून दाखवले होते. रजतला रीनाचं मत आजमावायचं होतं. सुरळीत चाललेल्या आयुष्यात नसती लपवाछपवी करून उगीच खळबळ माजवायला नको होती. रीनानं रजतची घालमेल समजून घेतली होती. आता तो सोनालीला भेटल्यामुळे फारचं काहीच बिघडणार नव्हतं हेही तिला कळत होतं. त्याच्या डोळ्यात डोळे मिसळून ती म्हणाली होती, पण इतकी वर्ष तुम्ही जगापासून स्वतःची ओळख लपवली ती उघड नाही का होणार? तो शहाणपणा ठरणार नाही. इतक्या वर्षानंतर तिला स्पष्टीकरण देण्यात काय हशील आहे? ती तिच्या संसारात. मी माझी खरी ओळख तिला देणारच नाही. माझ्या जवळच्या मित्राचा निरोप आहे असा बहाणा करून तिच्याशी मी बोलेन. म्हणजे नीट बोलताही येईल आणि माझी ओळखही लपवता येईल. पत्र पाठवलं किंवा मेल केली तर नाही चालणार. रीनानं त्याला थोपवायचा शेवटचा क्षीण प्रयत्न केला होता. मला प्रत्यक्ष भेटून बोलणं जास्त सोपं होईल. पत्रातून काय नि किती लिहिणार? मी परत येणार नाही असं वाटतं का तुला? मला तिच्याबद्दल आकर्षण नाहीये. फक्त गायब होण्यामागचं कारण तिला सांगायचं आहे. ती कदाचित तुम्हाला ओळखेल. तसं झालं तर मग काय करणार? माझ्यात खूप फरक झाला आहे. मी दाढी कधीच ठेवली नव्हती. केसही इतके वाढवलेले नव्हते. अनेक वर्ष योगासनांनी प्राणायाम केल्यानं माझी वावरण्याची, चालण्या बोलण्याची ढब बदलली आहे. सोनालीही बदलली असेल तरी तुम्ही तिला ओळखलंच. रीनानं मला प्रतिप्रश्न केला होता. रीनाचं म्हणणं बिनतोड होतं. पण आता रजतच्या मनानं सोनालीची भेट घेण्याचं पक्क ठरवलं होतं. तिनं केलेले कुठलेच युक्तिवाद त्याला थोपवू शकणार नव्हते. बराच वेळ त्यावर चर्चा विचारण झालं तर रजतच्या मनाने घेतलेल्या वेडानं त्याला गप्प राहू दिलं नव्हतं. त्याच्या त्या संभाव्य भेटीला रीनाचा फक्त विरोध नव्हता हेही त्याला समजलं होतं. आता आरशात स्वतःकडे अगदी त्रयस्थ नजरेनं निहाळता रजतच्या मनात हे विचार येऊन गेले. खरंच आता आपल्या व्यक्तिमत्वात अभिषेक दाभोळकरचा अंशही शिल्लक नाही अशी त्याला खात्री वाटली. तो निश्चित झाला. रजत ठरलेल्या वेळाच्या 5 मिनिटं आधीच फूड कोर्टमध्ये येऊन कोपऱ्यातल्या टेबलाशी बसला. बसल्या जागेवरून त्याला फूड कोर्टच्या दारातून शिरणारी माणसं दिसत होती. त्याला वाट पाहावीच लागली नाही. रजत श्रीवास्तव पोचण्याअगोदरच आपण हजर असावं असा विचार करून सोनालीही लवकर आली होती. टेबलापाशी बसलेल्या लोकांवर तिनं शोधक नजर फिरवली. 3 वेगवेगळ्या टेबलांपाशी एकटे पुरुष बसले होते. त्या तिघांमधला कोणी रजत श्रीवास्तव असेल का? की तो आलाच नसेल अजून? हा विचार मनात येत असतानाच रजतनं उठून तिला नमस्कार केला. त्या दोघांनी आपापली नावं सांगून ओळख करून घेतली. मनगटावरच्या घड्याळात पाहत सोनालीनं विचारलं, बोलिये, आप क्या बताना चाहते हैं? कुछ महीने पहले अभिजीत से मेरी मुलाकात हुई थी. तब वो काफ़ी बीमार थे. वो आपको कहाँ मिले थे? असा प्रश्न विचारला गेलास तर जयपूर हे नाव सांगायचं हे रजतनं ठरवलं होतं. जयपूर में मेरे कारोबार के सिलसिले में मैं गया था. वही हमारी 4 बार मुलाकात हुई थी. आखिरी बार रेलगाड़ी में हम एक दूसरे से मिले. तभी उन्होंने हमें उनका राज बताया और आपके लिए संदेशा दिया. उन्होंने आपको क्या बताया खुद के बारे में और मुझे मिलने के लिए क्यों कहा? मेरी बात सुनने के बाद आपको पता चलेगा. उन्होंने आपसे माफ़ी मांगी है.
असं सांगून रजतने पुण्यात पाहिलेल्या गुन्ह्याची आणि त्यानंतर त्यांच्या झालेल्या धावपळीची इत्थंभूत माहिती सांगितली. जोवर ते गुन्हेगार पकडले जात नाहीत तोवर त्याच्या जीवाला कसा धोका होता हेही सांगितलं. त्याला परागंदा व्हावं लागलं होतं. स्वतःची ओळख दडवून नेण्यासाठी त्यानं कोणाशीही संपर्क केला नव्हता. रजत व्यवसायानिमित्त वरचेवर पुण्या मुंबईला जातो हे कळल्यानंतर अभिषेकनं त्याच्यापाशी सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. आपण आता फार काळ जगणार नाही असं वाटून त्यानं रजतपाशी त्याचं मन उघडं केलं होतं. जमलं तर सोनालीला भेटून ही हकीकत सांगायची गळ घातली होती. सोनालीनं पाण्याचा पेला तोंडाला लावला. जे ऐकलं ते थक्क करणारं होतं. पण कशावरून हा माणूस खरं बोलत असेल? तेवढ्यात रजतनं दिलेली चहा उपम्याची ऑर्डर आली. टेबलावरची मांडामांड होईपर्यंत दोघेही गप्प राहिले. अभिषेकच्या आकस्मिक बेपत्ता होण्यासंदर्भातले कुठलेच तपशील सोनाली विसरली नव्हती. इन्स्पेक्टर देशपांड्यांनी काढलेली माहिती तिला तोंडपाठ होती. तिनं त्यांच्याशी रजतच्या कथानतले तपशील जुळवून पाहिले. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती. नाहीसा होण्याआधी कैलास आडवाटेला भेटलेला अभिषेक, त्या परिसरात मिळालेलं बेवारशी महिलेचं क्षव, तिच्या शवविच्छेदनातला निष्पन्न झालेला बलात्काराचा गुन्हा, खडकी स्टेशनबाहेर मिळालेली त्याची बाईक, त्यावर आढळलेले अनोळखी ठसे, अनेक वर्ष रेंगाळलेला खून खटला, त्यात अडकलेली बडी धेंड. अभिषेकला माझा नाव पत्ता कसा कळला? अनवधानाने सोनालीच्या तोंडून मराठीत प्रश्न निसटला. तिची चूक तिच्या लक्षात येऊन ती हिंदीत प्रश्न विचारणार त्याआधीच रजत म्हणाला, ओ मुझे पता नहीं, मैंने उससे पूछा नहीं. सोनालीनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. आप मराठी जानते है? रजतला आपली चूक लक्षात आली. पण त्यानं स्वतःला सावरून घेत म्हटलं, थोडी थोडी समजती है, लेकिन बोल नहीं सकता. मला तो येऊन का भेटला नाही? रजतनं नुकतेच खाद उडवले. चहा खाणं संपेपर्यंत दोघंही आपापल्या विचारात गर्क राहिले. मुझे पता है कि आपको यह सुनकर सदमा पहुंचा होगा, लेकिन आपको मिलना और अभिजीत जी की अंतिम ख्वाहिश पूरी करना मैंने उचित समझा. रजत म्हणाला. सोनालीनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा दिसला. पुसटशी वेदनाही दिसली. डोक्यावरचे केस सारखे करण्यासाठी रजतनं डावा हात केसातून फिरवला. हा डावखुरा आहे, सोनालीच्या मनात आलं. हात वर गेल्यानं रजतच्या कुडत्याची बाही मागे सरकली आणि मडगटावरची काळ्या रंगाची तुळशीपत्राची खूण सोनालीला ओझरती दिसली. अनेक वेळा सोनालीनं पाहिलेली डावखुरेपण आणि ती खून. नमस्ते, अब हम चले असं म्हणत रजत उठला. दाराच्या दिशेने तो जायला लागला. अभिषेक असं म्हणून सोनाली क्षणभर थांबली. रजतनं सोनालीकडे वळून आश्चर्यानं पाहिलं. ती हसली. नी वाक्य पुरं केल्यासारखं म्हणाली, अभिषेकला माझ्यातर्फे धन्यवाद द्या. मगर अब मैं जाऊ दे ना, आता नाटक बास. मी ओळखलंय तुला. तुझं गुपित मी कदापि फोडणार नाही. आटापिटा करून आल्याबद्दल आणि माझ्या मनातल्या शंकांचं निरसन केल्याबद्दल मनापासून आभार. पण माझ्या काही प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत. रजत मटकन खाली बसला. सोनालीकडे पाहत तो म्हणाला, विचार, काय विचारायचं असेल ते. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. तू पोलिसात का नाही गेलास? आमच्यापैकी कोणाशी का संपर्क केला नाहीस? तुमचा जीवही धोक्यात घालायला हवा होता का मी? तुला ती दरडा केस आठवतेय का? हा प्रकार घडला त्याच्या आधीच्या वर्षीची हकीकत आहे बघ. प्रत्यक्ष गुन्हा पाहिलेल्या लोकांच्या कुटुंबांच्या नशिबी कसे हाल येतात ते आपण पाहिलं होतं. तुला लक्षात आहे ना? सोनालीचा चेहरा कासावीस झाला आणि त्याला अडवण्यासाठी तिनं तोंड उघडलं. पण रजतनं तिला थांबवलं आणि म्हणाला, थांब थांब, फक्त तुझ्यासाठी मी हे केलं असं होतात्म्य घेण्याचा ढोंगीपणा मी करणार नाही. माझा जीव मला वाचवायचा होता हे मी नाकुबल करत नाही. सोनालीनं मान हलवली. रजतनं तिला आपली पुणे अलाहाबाद प्रवासात झालेली मानसिक आंदोलनं सांगितली. आता कोणतेच आडपडदे ठेवायची, नाटक करायची आवश्यकता राहिली नव्हती. दोघांना बरंच जाणून घ्यायचं होतं. पण सोनालीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अभिषेक का निघून गेला हे कळलं, पण तो कुठे गेला? त्यानंतर त्यानं पुढे काय केलं? त्याचं आयुष्य त्यानं कसं घालवलं? हे सगळं तिला समजून घ्यायचं होतं. पुण्याहून तू कुठे गेलास? कसे दिवस काढलेस? आणि आता काय करतो आहेस हे मला समजून घ्यायचं आहे. थोडक्यात सांगतो सगळं.
पण आपण दोघंही आपापल्या आयुष्यात स्थिरावलो आहोत, मजेत आहोत, हे महत्त्वाचं आहे नाही का? जवळजवळ तासभर त्यांनी एकमेकांची विचारपूस करण्यात घालवला. रजत आणि सोनालीनं एकमेकांचा निरोप घेतला तेव्हा थोडं अंधारून यायला लागलं होतं, बाहेरही आणि दोघांच्या मनातही. न होऊ शकलेल्या गोष्टीबाबत दोघांच्यातही मनात खंत होती. मात्र एकमेकांच्या भावना आणि खुशाली समजून घेतल्याच्या विलक्षण भावनेची त्याला भली मोठी जरतारी किनार होती. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या प्रतिक्रियाही कळवा, अर्थात कमेंट्सद्वारे. धन्यवाद.